स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी महाराष्ट्रातील सर्वोत्तम ऑनलाईन प्लॅटफॉर्म ज्ञानदीप अकॅडमी पुणे. महाराष्ट्रातील सर्वोत्कृष्ट शिक्षकांचे व्हिडिओ लेक्चर्स, PDF स्वरूपात नोट्स व प्रश्नपत्रिका उपलब्ध, तेही अगदी माफक फीसमध्ये. बॅच जॉईन करण्यासाठी आजच गुगल प्ले स्टोअरवरून ज्ञानदीप अकॅडमीचे ॲप डाउनलोड करा. अधिक माहितीसाठी संपर्क करा 95 11 28 04 65. सर एवढ्यावरती थांबले नाहीयेत. UPSCचं आमचं कॉम्पिटिशन वाढवण्यासाठी सर तयारीत आहेत. सरांचं स्वप्नच आहे IAS व्हायचं. तर सरांना ज्ञानदीप तर्फे आणि आपल्या सगळ्या तर्फे शुभेच्छा देऊयात त्यांच्या UPSCच्या प्रवासासाठी. सर्वांना गुड मॉर्निंग. येत नाही का? हॅलो, येतोय का आता? ओके. सर्वांचे एकदम खुललेले चेहरे दिसत आहेत, प्रसन्न. चांगले, अशीच पॉझिटिव्ह एनर्जी पाहिजे. नवीन तुम्ही एका प्रवासाला सुरुवात करताय आता, MPSCचा प्रवास. तसं जरा सध्या कसं आहे की मार्केट जरा निगेटिव्ह आहे. माझं नाव प्रसाद बसवेश्वर चौगुले. जसे मोस्ट ऑफ द स्टुडंट तुमच्यापैकी असतील तसं मी पण इंजिनियर आहे. किती जण आहेत इंजिनिअरिंग वाले इथं? ॲज एक्सपेक्टेड. आणि तसं 10 मधले 7 इंजिनियर असतात, तसं मी पण मेकॅनिकल आहे. मेकॅनिकल वाल्यांना दुसरीकडे काही नाही येणार स्कोप, त्यामुळे इकडेच यावं लागतं. तर कसं आहे की आता रिझल्ट लागून आमचं बऱ्यापैकी 1-1.5 वर्ष झाले आणि माझे इंटरव्ह्यू वगैरे पण बरेच झाले. त्यामध्ये मी स्ट्रॅटेजी वगैरे सांगितलीच आहे बऱ्यापैकी. त्यामुळं म्हणजे काही पॉईंट तुम्हाला रिपीट झाल्यासारखे वाटतील, पण ते रिपीट होतील कारण ते खरंच इम्पॉर्टंट आहेत म्हणून, किंवा मी ते स्वतः फॉलो केले होते. त्यामुळे ते पॉईंट त्याच्यावर मी भर देईन. आणि कसं आहे की म्हणजे आता ठीक आहे, माझा पहिल्या अटेम्प्टमध्ये पहिला रँक आला, तर मी स्वतःला थोडासा फॉर्च्युनेट समजतो की मला सक्सेस हे लवकर मिळालं. पण याचा अर्थ असा नाही की आता तुम्हाला बरेच जण स्ट्रॅटेजी सांगतील, प्रत्येकाची स्ट्रॅटेजी वेगळी असणार आहे. आता 420 पोस्ट होत्या मागच्या वर्षी, 420 जणांच्या 420 प्रकारच्या स्ट्रॅटेजी असतील. कसं आहे की तुम्हाला त्यातली कुठली योग्य वाटते ती तुम्ही अडॉप्ट केली पाहिजे. म्हणजे मी सांगतोय म्हणजे हे माझ्यासाठी लागू झालं होतं. कसं आहे की प्रत्येकाचं जडणघडण वेगळी असते, प्रत्येकाची ग्रास्पिंग पॉवर वेगळी असते, प्रत्येकाचं काय म्हणतात की इंटरेस्ट वेगळे असतात. काही जणांना हिस्ट्री आवडतो. आता फॉर एक्झाम्पल मला हिस्ट्री अजिबात आवडत नव्हता. तर तुम्हाला मी सांगेल त्यापैकी तुम्हाला जे लागू होते ते तुम्ही घेतलं पाहिजे. सगळं आहे तसं ब्लाइंडली फॉलो करायचं म्हणजे काही आवश्यकता नाहीये. आणि प्रत्येक जण हा युनिक असतो. त्यामुळे आपले स्ट्रेंथ, आपले विकनेस हे आपल्या स्वतःला माहित असतात काय ते. तर त्या पद्धतीनं तुम्ही म्हणजे या लेक्चरमध्ये हे मी सांगेन त्यापैकी तुम्हाला जे योग्य वाटते ते घ्या, बाकीचं काही सोडून दिलं तरी चालेल. आणि आपण इंटरॅक्टिव्ह सेशन ठेवूया. कसं आहे की मी सिंगल बोलणार, त्यानंतर मग सुरुवातीला इंटरेस्ट असतो ऐकण्यासाठी, परत नंतर हळूहळू कमी होत जातो. त्यापेक्षा आपण काय करूया की इंटरॅक्टिव्ह सेशन करूया. मग मी जनरल डूज आणि डोंट्स या फॉर्म मध्ये सांगेन मी, की म्हणजे नक्की काय केलं पाहिजे आणि काय नाही केलं पाहिजे सुरुवात करताना अभ्यास. आणि त्यानंतर आपण काय करूया की तुमचे क्वेश्चन्स घेऊया, ते जास्त बेटर होईल असं मला वाटतं. तर माझे ही बॅकग्राऊंड एक शॉर्ट मध्ये सांगतो तुम्हाला की मी इंजिनियर आहे. एज्युकेशन माझं नवोदयमध्ये झालं होतं, जवाहर नवोदय विद्यालय सातारा, कराडचा आहे मी, सातारा जिल्हा. आणि आधीपासून कधी असं ठरवलं नव्हतं की म्हणजे MPSC करायचंय वगैरे वगैरे, पण लहानपणापासून पेपर वगैरे वाचण्याची सवय होती खूप. त्यामुळे जनरल नॉलेज जे म्हणतात ते बऱ्यापैकी होतं, असं की गोष्टी माहीत होत्या अशा पेपर वाचण्याची सवय असल्यामुळे. त्यात नवोदयला गेल्यामुळं खूप चांगला फायदा झाला मला. म्हणजे पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट जे म्हणतात की तिथं फक्त कसं की फक्त अभ्यास असं कधीच नव्हतं नवोदयमध्ये. म्हणजे ऑलराऊंडर बनवण्यासाठी म्हणजे तिथं विद्यार्थ्यांना हे करायला जायचं. म्हणजे स्पोर्ट्स असेल किंवा म्युझिक असेल, आर्ट, सगळ्या गोष्टींमध्ये, किंवा अशा स्टेज डेअरिंग जे म्हणतो आपण, तर बऱ्याच कॉम्पिटिशन वगैरे व्हायच्या. तर तिथं पार्टिसिपेट करायचो मी. त्यामुळे काय झालं की एक ओव्हरऑल पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटसाठी खूप फायदा झाला त्याचा. आणि तिथं असताना ऍक्च्युली जरा स्पर्धा परीक्षेबद्दल वगैरे माहिती मिळायची, कारण तिथं लायब्ररी वगैरे चांगली होती शाळेमध्ये. तिथं मॅगझिन वगैरे यायचे, UPSCचे. MPSCचे एवढं काही नव्हतं, पण UPSCचे मॅगझिन वगैरे यायचे. पण असं कधी इंटेन्शनली असं कधी विचार नव्हता की यार आपण हे करावं वगैरे म्हणून. मग तसं कसं की जनरल आपलं जे
मिडल क्लास फॅमिलीमध्ये कसं असतं की ठीक आहे, चांगल्या शाळेत गेलोय आता, मग 11वी-12वी सायन्स करायचं, परत इंजिनिअरिंगचा ट्रेंड होता त्यावेळी, इंजिनिअरिंग करायचं, जॉब करायचा, असं एक नॉर्मल ठरलं होतं. माझं पण असं काय वेगळं काय नव्हतं. 11वी-12वी केली, परत इंजिनिअरिंग केलं. इंजिनिअरिंगमध्ये तर अजिबात काही डिसाइडेड नव्हतं की काय करायचं लाईफमध्ये. म्हणजे फुल जसं नॉर्मल इंजिनिअरिंग कॉलेज असतात आपले, त्यात तर आमचं गव्हर्नमेंट होतं. म्हणजे लेक्चरचा तर विषयच नव्हता गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये. जे काय असेल ते आमचंच राज्य होतं तिथं. पण एक लास्ट इयरला गेल्यावर असं कुठेतरी वाटायला लागलं, आता आपलं इंजिनिअरिंग संपणार आहे, आता आपण काहीतरी केलं पाहिजे, काहीतरी केलं पाहिजे. मग काय करायचं, तर सुरुवातीला माझं तर असं होतं की त्याला कॅट करूया, MBA करायचं. कॅटची पुस्तकं वगैरे मागवली चांगली मोठी मोठी, पण ते कधीच उघडले नाही, अजून पण तसेच आहेत ते. मग काय, मग कॅम्पस इंटरव्ह्यू वगैरे व्हायचे. कॉलेजला कॅम्पस चांगला होता गव्हर्नमेंट कॉलेजला, पण इंटरव्ह्यू पण पहिले 3-4 झाले नाहीत माझे. म्हणजे त्यावेळी मला खरं जाणवलं की आपलं काहीतरी चुकलंय बरं. आज तसा हुशार होतो आधीपासून, म्हणजे 4थी स्कॉलरशिपला आलो होतो, 9वीला लागलो होतो, 11वी-12वीला चांगले होते. पण इंटरव्ह्यू काही म्हणजे ऍप्टीज क्रॅक होईना मला 3-4 कंपन्यांची. त्यावेळी मला कुठेतरी जाणवलं की आपण कॉलेजमध्ये भरपूरच एन्जॉय केलाय, आता जरा सिरियस होण्याची वेळ आली. आणि मग त्यानंतर मग काय करायचं असा विचार केला. पण फॉर्च्युनेटली फिएट नावाच्या कंपनीत माझं सिलेक्शन झालं. तिथे 1 वर्ष जॉब केला मी. आणि जॉब करत असताना ऍक्च्युली माझ्या मनात आलं की म्हणजे प्रायव्हेटमध्ये गेलो मी ऍक्च्युली, आणि तिथं नंतर मला मनात आलं की हे जे करतोय आपण, हे आपण असं फॉर एव्हर करू शकत नाही. म्हणजे पुढचे 30 वर्ष समजा मला जॉब करायचा आहे, तर प्रायव्हेटमध्ये तर मला काही जमणार नाही जॉब करायला. कारण कसं आहे की प्रायव्हेटमध्ये ऑपॉर्च्युनिटी चांगल्या असतात, पण हेक्टिक असते खूप. म्हणजे की तुम्हाला जेवढे ते पेमेंट देतात ना, त्याच्या 3 पट तुमच्याकडून काम करून घेतात. तर मी असं म्हणत नाही की प्रायव्हेट जॉब सगळे वाईट आहेत, असं माझं म्हणणं नाहीये. पण कसं आहे की मला असं वाटायचं माझ्यात पोटेन्शियल आहे काहीतरी करण्याचं, तर मी ते टेस्ट केलं नाही अजून. तर म्हणून मी जॉब सोडून इकडे आलो. म्हणजे मला माझ्या मनात असा विचार यायला लागला की आपण हे स्पर्धा परीक्षा करूया. पण आता काय झालं की मला सिलेक्शन झाल्यानंतर बऱ्याच जणांचे कॉल आले की आम्ही जॉब सोडतोय आणि आता इकडे येतोय. तर असा मला मेसेज अजिबात द्यायचा नाहीये की सगळ्यांनी जॉब सोडून स्पर्धा परीक्षा कराव्या. हा प्रत्येकाचा इंडिव्हिज्युअल डिसिजन आहे. आता तुम्ही या क्षेत्रात आलाय, तर तुम्ही स्वतः काहीतरी डिसिजन घेतला असेल. म्हणजे कसं आहे की इकडे येताना तुमची एक स्वतःची एक टाइमलाईन तयार पाहिजे की बाबा मी एवढ्या वर्ष अभ्यास करणार आहे, एवढे अटेम्प्ट देणार आहे मी, आणि माझं 100% देणार आहे मी त्यामध्ये. तर हे कुठं तर थोडासा एक रफ प्लॅन रेडी पाहिजे. आता तुमच्यापैकी बरेच जण तुम्ही कॉलेजला असाल मला वाटतं. असं म्हणजे असं किती जण आहेत की ज्यांचं कॉलेज सुरू आहे आणि त्यांनी क्लास जॉईन केलाय. ठीक आहे, म्हणजे 40% तर आहेत, आणि बऱ्याच जणांचं कॉलेज संपलंय आता. तर कॉलेज सुरू असताना डिसिजन घेतला हे थोडी चांगली गोष्ट आहे. म्हणजे मी असं म्हणेन की तुम्ही खूप अर्ली डिसिजन घेतलाय. म्हणजे कसं की थोडासा प्लॅन व्यवस्थित करता येतो त्यामध्ये. पण ठीक आहे, कॉलेज तुमचं झाल्यानंतर तुम्ही आता असं ठरवलं पाहिजे की एक 3 वर्ष 4 वर्ष तुमचे जेवढे काही तुम्ही सस्टेन करू शकता. आता कसं आहे की सगळेच काय आपण अशा वेल्दी बॅकग्राऊंड मधून आलेलो नाहीये. काहीतरी लिमिटेशन्स असतात आपले प्रत्येकाचे. सोशल प्रेशर आहे, फायनान्शियल प्रेशर असते. तर हे स्वतःची सिच्युएशन स्वतःला माहित असते. दुसऱ्या कोणी सांगण्याची म्हणजे हे नाहीये की तू एवढं कर तेवढं कर. आपल्याला माहित असते की आपण कितीपर्यंत देऊ शकतो, आणि तेवढी एक टाइमलाईन तुमची तयार पाहिजे. तसंच माझं कसं होतं की 1 वर्ष जॉब केला मी. जॉबमध्ये मला समजलं की ठीक आहे, मला इथं काही कंटिन्यू करायचं नाहीये. मग त्यानंतर मग मी स्पर्धा परीक्षेबद्दल माहिती घ्यायला सुरुवात केली, आणि पूर्ण माहिती घेतली होती की म्हणजे नक्की काय असते एक्झाम, त्याला कशा पद्धतीने प्रिपरेशन केलं पाहिजे, विषय कुठले असतात. आता बऱ्याच जणांना हेच माहित नसते की म्हणजे नक्की त्यांना फक्त एवढं माहित असते की आपल्याला स्पर्धा परीक्षा करायच्या, पण स्पर्धा परीक्षा म्हणजे नक्की काय, तर हेच बऱ्याच जणांना माहित नसते. म्हणजे मला परवा एकदा फोन आला होता, म्हणजे मध्येचा किस्सा आहे की तो मला विचारत होता की कुठले विषय असतात. मी त्याला म्हणलं पॉलिटी असं, तर त्याला ऐकवलं क्वालिटी. तो म्हणला क्वालिटी नावाचा कुठला विषय. तर इतक्या बेसिक पासून सुरुवात नसली पाहिजे. आपण एक ग्रॅज्युएशन झालंय आपलं किमान, तर विषय कुठले आहेत, सिलेबस काय, ह्या गोष्टी तुम्ही बघितल्या पाहिजेत आधी. आणि त्यांना म्हणजे त्यांचा एक स्वतःचा इम्पॉर्टन्स आहे, तर तो इम्पॉर्टन्स त्यांना दिला गेला पाहिजे. म्हणजे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स आहेत किंवा सिलेबस आहे, ह्या खूप इम्पॉर्टंट गोष्टी आहेत. तुम्हाला 99% इथे येणारे किंवा सर असतील किंवा जे अजून कोणी टॉपर असतील ते हेच सांगतील की सिलेबस आणि प्रिव्हियस इयर क्वेश्चन. पण ते कसं आहे की आपल्याला सुरुवातीला म्हणजे एवढं काही इंटरेस्ट वाटत नाही, म्हणजे काय ते सिलेबस सारखा बघायचा.
पण ते कसं आहे की एक अटेम्प्ट झालं की नाही मग समजतं की सिलेबस व्यवस्थित बघायला पाहिजे किंवा प्रिव्हियस इयर क्वेश्चन व्यवस्थित बघायला पाहिजे. तर ह्यांचा खूप जास्त इम्पॉर्टन्स आहे. म्हणजे मी वारंवार सांगेन तुम्हाला, तुम्ही फक्त प्रिव्हियस इयर क्वेश्चन, म्हणजे माझा एक मित्र आहे, फक्त प्रिव्हियस इयर क्वेश्चन व्यवस्थित करायचा. तो नायब तहसीलदार झाला पहिल्या अटेम्प्टला, दुसऱ्या अटेम्प्टला तहसीलदार झाला, फक्त प्रिव्हियस इयर क्वेश्चन आणि सिलेबस व्यवस्थित करून. काही एक्स्ट्रा काही जास्त वाचायची गरज नाहीये, कारण तुम्ही जर बघितले तर तेच तेच परत परत येते. किती नवीन काढणार आहे क्वेश्चन. त्यामुळं डूज मध्ये मी पहिल्यांदा तर हेच सांगेन की तुम्ही आता नवीन सुरुवात करताय आणि कसं असतं की सुरुवातीला एनर्जी खूप जास्त असते. म्हणजे माझ्यावर विश्वास ठेवा, आता मी युपीएससीचा अभ्यास करतोय पण तेवढी इंटेन्सिटी माझी अजून, म्हणजे जेवढ्या मी एमपीएससीला करत होतो तेवढी तर अजून नाही, कारण एक्सपोनेन्शियली एनर्जी कमी होते. तुम्ही याच वातावरणात राहताय तर काय होतं की एक सॅच्युरेशन येऊन जाते. त्यामुळे पहिल्यांदा एनर्जी खूप चांगली असते तुमच्याकडे, नवीन एकदम यंग ब्लड असते आणि एकदम पॉलिटिक्सचं पुस्तक हातात आलेलं असते लक्ष्मीकांत, एकदम फंडामेंटल राईट्स वगैरे आपल्याला माहीत झालेले असतात. त्यामुळे असे एक अशी काय म्हणतात वेगळीच एनर्जी आलेली असते. तर ही एनर्जी खूप चांगल्या पद्धतीने चॅनलाइज करा. काय आहे की मग सगळ्यात महत्वाचं काय आहे की रोज एकदा तुम्ही सिलेबस वाचला पाहिजे, एक अर्धा तास तरी. मग भलेही तुम्हाला त्यातलं समजू दे नाही समजू दे, पण रोज एकदा सिलेबस वाचा तुम्ही. म्हणजे काय होतं की त्या सिलेबसचे पॉईंट तुमच्या डोक्यामध्ये कुठेतरी फिट होतात हळूहळू, की बाबा हा पॉईंट आहे, हा पॉईंट आहे, हा पॉईंट आहे. आणि आत्ताचा सिलेबस तर खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी स्ट्रीमलाईन करून दिलेला आहे. म्हणजे लास्ट टाइमचा सिलेबस जो होता, म्हणजे मागच्या वेळीचा, तो खूप हॅपाझार्ड होता. म्हणजे असं काही त्यामध्ये फ्लो नव्हता. असं हिस्ट्री जर तुम्ही बघितलं तर कसंही पॉईंट होते, पण आता कसं केलं त्यांनी व्यवस्थित स्ट्रीमलाईन केलाय सिलेबस. त्यामुळं तुम्हाला एक ते कुठेतरी लक्षात राहतं की एक बॅक ऑफ द माइंड कुठेतरी लक्षात राहतं की असं असं आहे म्हणून. त्यानंतर दुसरा सगळ्यात महत्वाचा पॉईंट आहे की प्रिव्हियस इयर क्वेश्चन. आता प्रिव्हियस इयर क्वेश्चन पण बरेच जण म्हणणार की तुम्ही आम्ही काही वाचलंच नाहीये किंवा काय आम्हाला माहितच नाही तर कशाला प्रिव्हियस इयर क्वेश्चन बघू. पण असं काही नाहीये की जस्ट एक डोळ्या खालून तुम्हाला काय सुटले पाहिजेत अशा अपेक्षा नाहीये. क्वेश्चन जस्ट तुम्ही डोळ्या खालून घालून घ्या क्वेश्चन, ते त्यातले कीवर्ड्स काय तर असतील ते तुमच्या लक्षात राहतील काहीतरी. आणि काय होईल की वारंवार ज्यावेळी तुम्ही वाचत जाल प्रिव्हियस इयर क्वेश्चन, त्यावेळी तुम्हाला एक अंदाज येतो की बाबा आता पर्टिक्युलर पॉईंट आहे का. फॉर एक्झाम्पल फंडामेंटल राईट्स, फंडामेंटल राईट्सवर 6 प्रकारचे राईट्स आहेत आपले. तर कुठल्या राईटवर कुठल्या टाईपचे क्वेश्चन येत आहेत, कुठल्या टाईपचे क्वेश्चन आणि त्याचे किती डेप्थ आहे, त्यामध्ये नक्की फॅक्च्युअल क्वेश्चन विचारले जात आहेत की कन्सेप्च्युअल विचारले जात आहेत, असं प्रत्येक पॉईंटचं मायन्यूट अनालिसिस आहे ना, ते तुम्हाला प्रिव्हियस इयर क्वेश्चनमुळे होईल. आणि मला असं वाटतं की मला माझ्या सक्सेसमध्ये ह्याचा खूप मोठा रोल होता. की म्हणजे मला अजून पण म्हणजे असं माहित आहे की कुठल्या टॉपिकवर, म्हणजे तुम्ही मला विचारलं की आता क्लायमेटवर किती क्वेश्चन येतात जॉग्राफीला, तर मी सांगेन की 15 ते 18 क्वेश्चन येतात मेन्सला 60 पैकी. तर असं मला प्रत्येक पॉईंटचं एकतरी इम्पॉर्टन्स माहित होतं की किती क्वेश्चन येतात त्याच्यावर, आणि त्यानुसारच त्याला टाइम अलॉट केला होता मी. आता एखादा क्वेश्चन आहे, फॉर एक्झाम्पल आता रिमोट सेन्सिंग म्हणून एक पार्ट आहे, त्याचे 5 क्वेश्चन येतात. पण ते पण क्वेश्चन असे आहेत की ते खूप रॅन्डम क्वेश्चन येतात. ते म्हणजे असं तुम्ही एक्झॅक्टली सांगू शकत नाही की नक्की कशातून क्वेश्चन येतील ते. तर त्या पॉईंटला तुम्ही 8 दिवस अभ्यास करून उपयोग नाहीये. तर हे तुम्हाला समजलं पाहिजे की नक्की इम्पॉर्टन्स कशात आहे आणि त्याला किती वेळ दिला पाहिजे. तर हे तुम्हाला कशाने येणार आहे, तर प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स नाही येणार आहे. जेवढे तुम्ही जास्त चांगले कराल, जेवढे तुम्ही वारंवार वाचाल, तेवढे तुम्हाला याचा फायदा होणार आहे, डायरेक्टली इनडायरेक्टली. आणि फक्त वाचणं म्हणजे डोळ्या खालून घालणं नाहीये. कसं आहे की प्रत्येक त्यातल्या, आता एखादा क्वेश्चन आहे त्याचे 4 ऑप्शन आहेत, तर प्रत्येक ऑप्शनवर पण ब्रेन स्टॉर्मिंग झालं पाहिजे. आता हे काय तुम्हाला लगेच इनिशियल स्टेजमध्ये येईल असं नाहीये. तुमचे 1-2 रिडिंग झाले, त्यानंतर परत एकदा प्रिव्हियस इयर क्वेश्चन बघितले तुम्ही, त्यानंतर तुम्हाला समजणार आहे की नक्की म्हणजे हे काय नक्की विचारले त्यांनी. आणि दुसरी एक अपेक्षा अशी असते बऱ्याच जणांची की एकदा वाचलं की मला लगेच सगळंच यायला पाहिजे. तर हे खूप चुकीची अपेक्षा आहे. म्हणजे हे कोणालाच येत नाही. किमान 2 ते 3 रिडिंग प्रत्येक सब्जेक्टचे व्हायला लागतात. कारण बरेच जण आपण असतो की एकतर टेक्निकल बॅकग्राऊंड म्हणजे असं इंजिनिअरिंग किंवा इतर बॅकग्राऊंड मधून आलेलो असतो. आपल्याला 10वी नंतर तरी या विषयांचा काही गंध नसतोय आणि खूप वर्षानंतर आपण ते वाचणार असतोय. त्यामुळं सुरुवातीला पहिल्याच रिडिंगला सगळं समजेल असं नाहीये तुम्हाला. पण पहिले 1 ते 2 रिडिंग हे एकदम व्यवस्थित केले पाहिजे तुम्ही. अजिबात काही गडबड न करता. म्हणजे कुणाची रेस लावायची नाही आपल्याला की त्यानं बाबा 10 दिवसात संपवलं एखादा टॉपिक तर मी पण 5 दिवसात संपवतो, असं नाही आहे. ही रेस आपली स्वतःची आहे रेस, हे एवढं लक्षात ठेवा. कसं आहे की पहिले 1-2 रिडिंग जर तुम्ही एकदम व्यवस्थित केले की समजून घेऊन,
तर नंतर तुम्हाला जास्त वेळ लागत नाही. नंतर हे तुम्ही मग आरामात फास्ट रीड करू शकता. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा की तुमचा अभ्यास म्हणजे किती वर्ष चालणार आता हे तुमच्यावर आहे, पण एकदा व्यवस्थित अभ्यास करावाच लागतो तरच पोस्ट निघते. म्हणजे बऱ्याच जणांचं असं होतं की लक थोडंसं मार्क खातं किंवा काय होतं, पण एकदा व्यवस्थित अभ्यास म्हणजे जीव लावून अभ्यास केला पाहिजे तरच पोस्ट मिळते. तर ही काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे. त्यामुळं तशी तयारी ठेवली पाहिजे तुम्ही. आणि कसं आहे की सध्या थोडंसं म्हणजे आहे की जरा निगेटिव्ह वातावरण आहे, डेट वगैरे आल्या नाही, पण तुम्ही तुमच्या हातात कुठल्या गोष्टी आहेत त्याचा विचार केला पाहिजे. आता आयोगाची डेट कधी येणार, त्याचे सदस्य भरलेत का नाही, किंवा पोस्ट कुठल्या येणार, तर हे तुमच्या हातात नाहीये. त्यामुळे तुम्ही त्याच्यावर अननेसेसरी डिस्कशन करणं, उगाच एक तासभर गप्पा मारणं आणि हे असंच राजकारण असं चाललंय आणि हे काय सरकार बरोबर नाही, हा तुमचा विषय नाहीये. ते सरकारमध्ये बसले ते त्यांचं काम करतील. तुम्ही अननेसेसरी म्हणजे काय ते पॉलिटिकल इश्यूज याच्यामध्ये आणू नका. तुमच्या हातात काय आहे, तुमच्या हातात आहे की लक्ष्मीकांत व्यवस्थित करणं. तुमचा टार्गेट काय पाहिजे की मी लक्ष्मीकांत इतकं परफेक्ट करेन की त्यातला माझा एक पण क्वेश्चन चुकणार नाही, हे तुमचं टार्गेट पाहिजे. भले परीक्षा कधी येऊ दे, आज होऊ दे, उद्या होऊ दे, म्हणजे ठीक आहे. म्हणजे तुम्ही म्हणाल की हा तू तुझं झालंय बाबा, तू सांगतोय तो उभा राहून सांगायला काय जाते. पण आयडियली कसं आहे की तुम्ही त्या गोष्टीवर विचार करून तुमची टाइम आणि एनर्जी वेस्ट करताय. दुसरं काय, ते सदस्य जे काय आहे ते जागा पोस्ट कधी निघणार आहे ते त्यांचे, ते तुम्ही कितीही विचार केला तरी त्यांना काढायचं त्यावेळी काढणार आहे पोस्ट. तुम्हाला काय आहे की ज्यावेळी एक्झाम डिक्लेअर होईल त्यावेळी तुम्ही रेडी पाहिजे, एकदम वॉरियर सारखं, की काही होऊ दे मी पोस्ट काढणार आहे. तर हा ऍटिट्यूड तुमच्यामध्ये पाहिजे, वॉरियर ऍटिट्यूड एकदम. ते समुराय म्हणून तुम्हाला एक जॅपनीज हे एक कल्चर आहे, म्हणजे माहिती आहे का तुम्हाला, वॉरियर असतात. तर ते म्हणजे असे असतात की एव्हर रेडी फॉर वॉर, कधी पण रात्री 12 वाजता सांगू देत तर ते लढण्यासाठी तयार असतात. तर तसा एक वॉरियरचा ऍटिट्यूड आपल्यामध्ये पाहिजे. आणि कोण काय म्हणतंय ह्याचा तुमच्यावर अजिबात फरक नाही पडला पाहिजे. ठीक आहे, तुमचं म्हणजे इतकं स्वतःला कंपोज पाहिजे तुम्ही की आपल्याला ही लढाई जिंकायची आहे. एक वॉर सारखं घ्यायचं ही जे अभ्यास आहे त्याला. आणि याचा अर्थ असा नाही की कायमच एकदम सिरियस राहिलं पाहिजे. ही प्रोसेस आहे एन्जॉय करण्याची प्रोसेस आहे. असं पण नाही की कायमच वॉर सारखं म्हणजे खरं तलवारी घेऊन यायचं. तुम्ही यामध्ये कसं आहे की तुम्हाला शिकायला भरपूर गोष्टी मिळणार आहेत नवीन, पण तुम्ही कायम एक्झाम ओरिएंटेड राहिलं पाहिजे. एक्झामसाठी जे गरजेचं आहे तेच केलं पाहिजे. शिकणं वगैरे हे नंतर पण होणारच आहे. दोन्ही गोष्टी सायमल्टेनियसली पाहिजे. आणि कसं आहे की मी आधी पण बऱ्याच वेळेला म्हणले की ही आपली टेस्ट मॅच आहे एमपीएससीची परीक्षा. म्हणजे टेस्ट मॅचला कसं आहे की कधी फास्ट रन काढायला लागतात, कधी स्लो खेळायला लागतं, कधी कधी मॅच डिफेंड करायची असते आपल्याला, म्हणजे एक दिवस खेळून काढायला लागतो. तर तसं आहे, ही प्रोसेस खूप मोठी चालणारी प्रोसेस आहे. त्यामुळे ह्याच्यामध्ये लगेच सुरुवातीलाच एकदम तुम्ही 10-12 तास रोज अभ्यास केला 2 महिने, नंतर आता बास, आता मला भरपूर अभ्यास झाला आता, असं करून चालत नाही. यामध्ये कन्सिस्टन्सी पाहिजे तुम्हाला. तर हा सगळ्यात मोठा इम्पॉर्टंट पॉईंट आहे की कन्सिस्टन्सी खूप इम्पॉर्टंट आहे या एक्झामसाठी. की तुम्ही किती म्हणजे तुमचा एक दिवस असा होईल की ठीक आहे अभ्यास होणार नाही तुमचा, काहीतरी तब्येत बिघडेल किंवा काय होईल ठीक आहे, पण तुमचा तो टेम्पो मेंटेन राहायला पाहिजे. एक दिवस ठीक आहे नाही अभ्यास झाला तरी ठीक आहे, आपण उद्या परवा भरून काढूया थोडा तो अभ्यास. पण एक तुम्ही आता समजा जर फुल टाइम अभ्यास करताय तर तुमचा किमान दिवसातला 7 ते 8 तास अभ्यास किमान झालाच पाहिजे. कारण कसं आहे की तुम्ही तुमचा तोच मेन जॉब आहे आता, तर तुम्ही त्याला तेवढा जस्टिफिकेशन दिलंच पाहिजे. असं नाही की तुम्ही एक दिवस 12 तास अभ्यास केला परत 4 दिवस आलेच नाही लायब्ररीमध्ये, तर हे काही उपयोगाचं नाहीये. एक कंटिन्युटी मेंटेन करा, जेणेकरून काय होईल की ग्रॅज्युअली सिलेबस हळूहळू पुढे जाईल. आणि जसा सिलेबस हळूहळू पुढे जाईल तसा तुम्हाला स्वतःला कॉन्फिडन्स यायला लागेल. ही कॉन्फिडन्स ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे एक्झाम क्रॅक करण्यासाठी. म्हणजे मला सुरुवातीला ज्यावेळी मी आता प्री पास झालो होतो, पण मेन्सला मला एवढा काही कॉन्फिडन्स नव्हता. कारण काय होतं की मागच्या वेळी बरेच युपीएससी वाले वगैरे होते, त्यानंतर एमपीएससीचे पोस्ट होल्डर होते. एक मिनिट. म्हणजे मला असं वाटायचं की माझा कुठे यांच्याबरोबर हे लागणार, कारण ऑलरेडी पोस्ट होल्डर आहे म्हणल्यावर त्याचा अभ्यास ऑलरेडी झाला असणार आहे.
बरेच विषय असे होते, मी HRD उघडलाच नव्हता प्रीच्या आधी, प्री नंतर पहिल्यांदा बघितलं होतं. पण असं काही नसते, सगळेजण एका लेवल प्लेइंग फील्डला असतात. उलट मी तर असं म्हणेन की जे अधिकारी झालेले असतात ते थोडे रिलॅक्स झालेले असतात, आणि ज्यांना पोस्ट पाहिजे असते त्यांच्यामध्ये जास्त एनर्जी असते, कारण त्यांना मिळवायचंच असते काही झाले तरी. त्यामुळं तुम्ही असा अजिबात विचार करायचा नाही की समजा एखाद्याचा 4 वर्ष अभ्यास झालाय म्हणजे त्याचा खूप जास्त अभ्यास झालाय, असं काही नाहीये. तर एक मिसकन्सेप्शन आहे की जास्त वर्ष म्हणजे जास्त अभ्यास, असं काही नाहीये. तर हे तुम्ही फ्रेशर्सनी लक्षात ठेवलं पाहिजे जास्त खास करून. तर मला हे सांगायचं होतं की कुठलीही भीती न्यूनगंड बाळगायचा नाही आपल्याला. जसं मी सांगितलं, आपल्या हातामध्ये काय आहे की आपल्या हातामध्ये की पॉलिटी व्यवस्थित करायचं, जॉग्राफी व्यवस्थित करायचं, हिस्ट्री व्यवस्थित करायचं. तुमचं टार्गेट हेच असलं पाहिजे की हे सब्जेक्ट मला इतके परफेक्ट करायचे आहेत की कुठलाही प्रश्न होते माझा चुकणार नाही, बाकीचा कुठला विचार मनात आणायचाच नाही की हा. आणि दुसरी एक महत्वाची गोष्ट की सोर्सेस एकदा डिसाईड केले की त्याच्यावर विश्वास पाहिजे तुम्हाला स्वतःला. नाहीतर बऱ्याच जणांचं असं असतं की हा रे दुसरं पुस्तक वाचतोय, मग त्यातला क्वेश्चन येईल का, आणि मी वाचतोय त्यातला आला नाही तर काय करायचं. असं काही नसतं. एकदा तुम्ही सोर्सेस डिसाईड केले की हे सोर्सेस मला करायचे, तर मग त्याच्यावर फुल विश्वास पाहिजे की हे सोर्सेस काही झाले तरी मी यूज करणार आहे. तरच मग काय होईल की तुम्ही जे वाचताय ते तुम्हाला समजणार आहे. जर विश्वास नसेल तुमचा त्याच्यावर, मग काय उपयोग नाहीये. त्यामुळं एकदा सोर्सेस डिसाईड केले की तेच फिक्स ठेवा. आणि कसं आहे की मेन्स सगळ्यात इम्पॉर्टंट आहे, म्हणूनच त्याला मेन्स असं नाव दिलं. तीच तुमची रँक डिसाईड करणार आहे, तीच तुमची पोस्ट डिसाईड करणार आहे. त्यामुळे सुरुवात काय मेन्सच्या अभ्यासापासून केलेली चांगली. म्हणजे एकदा सुरुवातीला NCERT वगैरे किंवा स्टेट बोर्ड वाचले, त्यानंतर मेन्सचा सिलेबस जेवढा तुम्ही जास्तीत जास्त कव्हर करणार प्रिलिम्सच्या आधी, तेवढा तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे. कारण काही फ्रेशरला काय असतं की प्रिलिम्स आणि मेन्सच्या मध्ये कालावधी खूप कमी असतो, काही 4-5 महिने असतात युजली. मग तेवढ्या वेळामध्ये सगळा सिलेबस कव्हर करणं, ते रिव्हिजन करणं, क्वेश्चन सोडवणं, मराठी इंग्लिश असते, एसे असतो, हे ते बरंच. त्यावेळी काही म्हणजे लिटरली सुधरत नाही काही, त्यावेळी इतकं प्रेशर असतं. तर तुम्ही जास्तीत जास्त सिलेबस मेन्सचा जर आधीच कव्हर केला असेल तर मग काय होतं की तुम्हाला एक बऱ्यापैकी की ठीक आहे माझा एवढा सिलेबस कव्हर झाला, आता एवढाच फक्त राहिलाय, हे करून मी रिव्हिजन करेन, असं एक कुठं तर मेंटली स्टेबिलिटी येते तुम्हाला. आणि दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट की बऱ्याच जणांचं असं होतं, म्हणजे मी पाहिलंय की पहिला अटेम्प्ट देवाचा असं त्यांनी ठरवलेलंच असतं ऑलरेडी. ठीक आहे, पहिला एक्सपिरियन्स म्हणून घेऊया आणि नंतर मग सेकंड अटेम्प्टला बघूया. तर असं देवाचं वगैरे काही नसते. पहिला अटेम्प्टला पण तुमचं होऊ शकतं. हा पहिल्यांदा स्वतःवर विश्वास ठेवला पाहिजे की माझं होऊ शकतं म्हणून. आणि जोपर्यंत स्वतःवर तुम्ही असा विश्वास ठेवणार नाही तर तोपर्यंत कोणच तुम्हाला पास करू शकणार नाही. त्यामुळे सगळ्यात हे म्हणजे मिसकन्सेप्शन काढून टाका की पहिल्या अटेम्प्टला होऊ शकत नाही असं. मी जसं म्हणलं ना की पहिल्या अटेम्प्टला जेवढी एनर्जी असते तेवढी तुम्हाला कधीच नसणार आहे, हे माझं वाक्य तुम्ही लक्षात ठेवा. त्यामुळं पहिल्या अटेम्प्टला व्यवस्थित तुम्ही काय म्हणतात त्याला न्याय द्या. आणि कसं आहे की तुम्हाला सांगणारे बरेच भेटतील, म्हणजे चांगले सांगतील, वाईट सांगतील. तर संगत ही खूप इम्पॉर्टंट आहे, कारण हा प्रवास मोठा असणार आहे तुमचा, किमान 1-1.5 वर्षात. म्हणजे जर आपण बघितलं तरी किमान 1 ते 1.5 वर्ष तरी लागतं प्रोसेस कम्प्लीट व्हायला. त्यामुळे संगत तुमची चांगली असणं खूप गरजेचं आहे. आणि संगतीमुळं म्हणजे काही जण असं आहेत की बरेच जण सुधारतात पण आणि सुधारलेले बिघडतात पण. त्यामुळे आपल्याला कुठल्या संगतीत राहायचं हे आपण ठरवायचं. आणि कुठेतरी एक बॅक ऑफ द माइंड असू दे की आपण कुठल्या परिस्थितीतून इथं आलोय, म्हणजे आपल्या परिस्थितीची जाणीव पाहिजे कायम. तुमचा इथला म्हणजे ऍव्हरेज खर्च पुण्यात राहायचा आहे किमान 8 ते 10 हजार रुपये असेल, कितीही तुम्ही सेव्हिंग केलं तरी. आणि तेवढं सगळ्यात त्याच्यापेक्षा इम्पॉर्टंट आहे की वेळ तुमच्या उमेदीची वर्ष आहे ती तुम्ही ती इन्व्हेस्ट करताय. तर इन्व्हेस्टमेंटला रिटर्न्स आलेच पाहिजे, हे तुम्ही आधीच ठरवलं पाहिजे. कारण विदाऊट रिटर्न इन्व्हेस्टमेंट करणं हे खूप चुकीचं आहे. त्यामुळं तुम्ही जे टाइम इन्व्हेस्ट करणार आहे त्याचा 100% तुम्ही त्याचा म्हणजे हे घेतलं पाहिजे. कुठं ठीक आहे असं म्हणजे याचा अर्थ असं नाही की कायमच म्हणजे हे राहिलं पाहिजे, थोडंसं चिल पण राहिला पाहिजे. पण याचा अर्थ असा नाही की फक्त चिलच होऊन जाऊ. त्यामुळं सगळं व्यवस्थित बॅलन्स करता आलं पाहिजे. तर एक असं एक जनरल सांगायचं होतं मला. आणि तुम्हाला आता म्हणजे बॅच सुरू किती दिवस झालेत?
2 आठवड्याने बऱ्यापैकी तुम्हाला सिलेबसची वगैरे ओळख झाली असेल. हा, मग आता मला एक विचारतात की नक्की सुरुवात कशी करायची वगैरे, किंवा तर मी कसं केलं होतं तसं सांगेन. आता मी असं म्हणणार नाही की हे आयडियल आहे, सगळ्यांनी असंच फॉलो केलं पाहिजे. माझा अप्रोच असा होता की सुरुवातीचे म्हणजे 1 वर्ष समजा होतं माझ्याकडे, तर सुरुवातीचे एक 6 महिने मी मेन्सचा अभ्यास केला होता. 6 ते 7 महिने. त्यामध्ये काय, पहिला महिना आपले स्टेट बोर्ड वगैरे वाचणे, NCERT वाचणे वगैरे. त्यानंतर मग जे 4 मेन सब्जेक्ट आहेत आपले, की हिस्ट्री, जिओग्राफी, पॉलिटी आणि इकॉनॉमिक्स. यापैकी हिस्ट्री मी थोडा मागं ठेवायचो आणि बाकीचे 3 जे सब्जेक्ट आहेत, पॉलिटी, जिओग्राफी, इकॉनॉमिक्स, ते मी व्यवस्थित केले होते सुरुवातीला मेन्सच्या दृष्टीने. आता कसं आहे की सगळेच मेन्सचे टॉपिक कव्हर केले नव्हते, पण ऍटलिस्ट जे प्री आणि मेन्सला कॉमन आहेत ते तर मी टार्गेट केले होते सुरुवातीला. एक 6-7 महिन्यात लागतात ते 3 विषय म्हणजे पूर्ण करायला व्यवस्थित. त्याचे 2 ते 3 रिडिंग झाले होते. त्यानंतरचे 1-2 महिन्यात काय केलं तर एन्व्हायरमेंट किंवा आपलं सायन्स टेक्नॉलॉजीचा काही पार्ट वगैरे, तर या टाईपचे जे मेन्सला लागणारे विषय ते केले होते. आणि प्रिलिम्स जवळ आल्यानंतर 3-4 महिन्यामध्ये जे एक्सक्लुझिव्हली प्रिलिम्सला लागतात, तसं काय की एवढं काय म्हणजे डिफरन्शिएशन नाही आहे की प्री आणि मेन्सच्या सिलेबसमध्ये. म्हणजे पॉलिटी तर बऱ्यापैकी सेम आहे, जिओग्राफी सेम आहे. हिस्ट्रीमध्ये फक्त कसं एन्शियंट आणि मिडेवल हिस्ट्री आपल्याला प्रिलिम्सला लागतं. मग ते सब्जेक्ट मी प्रिलिम्स जवळ आल्यानंतर केले होते. जनरल सायन्स जे फक्त प्रिलिम्सला लागतं ते प्रिलिम्स जवळ आल्यानंतर केलं होतं. CSAT ते प्रिलिम्स जवळ आल्यानंतर केलं होतं. म्हणजे कारण कसं आहे की म्हणजे माझं असं मत आहे, आता हे माझं वैयक्तिक मत आहे की CSAT तुम्ही आत्तापासून केलं. CSAT असा विषय आहे की तुम्हाला कंटिन्युअस प्रॅक्टिसमध्ये राहावं लागतं तुम्हाला. म्हणजे आज तुम्ही प्रॅक्टिस केलं, परत 2 महिने बघितलं नाही त्याच्याकडे, तर काय होणार आहे, तर परत तुम्हाला म्हणजे बॅक टू झिरो पासून सुरू करावं लागणार आहे ते. त्यामुळे बेटर असं आहे की तुम्ही ज्यावेळी तुम्हाला ऍक्च्युअल करण्याची गरज आहे, म्हणजे ज्यावेळी सलग तुम्ही 3-4 महिने असं देऊ शकता त्याला, त्याच वेळी केलेलं गरजेचं आहे असं माझं मत आहे. त्यामुळे मी प्रिलिम्स जवळ आल्यानंतर CSAT करायचो. त्यानंतर मग प्रिलिम्स, आणि सगळ्यात महत्त्वाचं काय की प्रिलिम्स तुम्हाला कम्फर्टेबली क्लिअर करणं खूप गरजेचं आहे. म्हणजे ऍटलीस्ट 15 ते 20 मार्काच्या लीडनं क्लिअर करणं गरजेचं आहे. तरच तुम्हाला पूर्ण वेळ मिळू शकतो म्हणजे प्रिलिम्स आणि मेन्सचा. जर तुम्ही काठावर असाल तर त्याच्यापेक्षा वाईट गोष्ट कुठली नाही. म्हणजे एक वेळ न झालेली चांगली प्रिलिम्स. तर काठावर असणं खूप डेंजरस आहे. कारण काय आहे की काठावर तुम्ही असाल तर तुम्हाला डिसिजन घेता येत नाही की तुम्हाला मेन्स करायची, कंबाईन करायची का, फॉरेस्ट करायची का, काय करायचं. आणि ह्याच्यामध्ये असं होतं की काहीच होत नाही, सगळं आपण नुसता विचारच करत बसतो. त्यामुळं प्रिलिम्स टार्गेट तुमचं असं असलं पाहिजे की ऍव्हरेज जो काही स्कोर असेल त्याच्यापेक्षा एक 20 मार्क तरी जास्त पाहिजे, म्हणजे जेणेकरून तुम्ही नेक्स्ट डे पासून स्टार्ट करू शकता. तर हे खूप म्हणजे इम्पॉर्टंट आहे. नंतर मग काय की प्रिलिम्स आणि मेन्सच्या मध्ये जो मेन्ससाठी एक्सक्लुझिव्हली पार्ट आहे, ऍग्रिकल्चर आहे. त्यानंतर GS2 मध्ये कायदे वगैरे आहेत. GS3 आता HRD तुम्ही आधी पण करू शकता थोडा तुम्हाला म्हणजे वेळ असेल तर. आणि HRD फॅक्च्युअल विषय जास्तीत जास्त, त्यामुळे तो नंतर केला तरी चालतो. कारण फॅक्ट जेवढं कसं की ताज्या लक्षात राहतं. खूप आधी करून ठेवल्या तर नंतर विसरायची शक्यता असते. त्यापेक्षा ज्यावेळी असं म्हणजे गरजेचं आहे त्याच वेळी करायच्या त्या आणि लक्षात ठेवायच्या. आणि GS4 इकॉनॉमिक्स मधल्या सायन्स टेक वगैरे, बायोटेक्नॉलॉजी वगैरे हे तुम्ही नंतर करू शकता. तर अशा पद्धतीने तुमचं एक जनरल वर्षभराचं असलं पाहिजे असं मला वाटतं. आता ह्यामध्ये कसं आहे की तुमच्या शेड्यूलनुसार तुम्ही बदलू शकता. यात काय असं हे असंच केलं पाहिजे असं हार्ड अँड फास्ट असं काही नाहीये. आणि मेन्सला कसं आहे की आता ही MCQची एक्झाम आहे. तुम्हाला क्लासमध्ये वगैरे पण देत असतील ते रोज 40 MCQ वगैरे सोडवायला. तर जेवढे जास्त MCQ सॉल्व्ह कराल तेवढं तुमचं लॉजिक डेव्हलप होणार आहे. आणि लॉजिक खूप इम्पॉर्टंट आहे MCQ सॉल्व्ह करण्यासाठी. तुम्ही किती वाचताय ह्याच्यापेक्षा तुम्हाला किती क्वेश्चन तुम्ही सॉल्व्ह करू शकता व्यवस्थित, ते खूप इम्पॉर्टंट आहे. आणि कसं आहे की किती वाचता याच्यापेक्षा किती आठवतंय एक्झाम मध्ये. म्हणजे एखादा तुम्ही लाईन वाचली आणि तीच पुढे क्वेश्चनच्या रूपात आली तर त्यावेळी तुम्ही सॉल्व्ह करू शकता का ते. कारण कसं आहे की बऱ्याच वेळेला असं पुस्तक समोर असलं की ठीक आहे आपल्याला वाटतं आठवतंय यार, हे तर काय सोपं आहे आठवतंय. पण ज्यावेळी तीच क्वेश्चनच्या फॉर्मॅटमध्ये येतं त्यावेळी आपण सॉल्व्ह करू शकतो का. तर हे सगळ्यात म्हणजे इम्पॉर्टंट आहे की तुम्ही नक्की ते सॉल्व्ह करू शकता का. त्यासाठी तुम्ही जास्तीत जास्त MCQ सॉल्व्ह केले पाहिजे. तर अशा पद्धतीने आहे. आणि आता MPSC म्हणजे एक काय MPSC की खूप MPSC स्टॅटिक आहे. म्हणजे त्यांचे काही पॅटर्न बदलत नाही. 2013 पासून जरी तुम्ही बघितले पेपर, बऱ्यापैकी क्वेश्चन विचारायची पद्धत सेमच आहे. आणि तरी 2013, 14, 15चे अवघड आहेत पेपर खूप. 16 नंतर
म्हणजे मेन्सची डिफिकल्टी लेवल ही इझी झालेली आहे. आणि ते जर तुम्ही तो पॅटर्न समजून घ्या की नक्की काय आहे तो जरी तुम्हाला समजला तरी तुमचं 50% काम झालं. आणि हे आत्तापासून सुरू करा. परत जाऊन मी करतो नाही होणार ते. आत्तापासून सुरू करा. एक एक दिवस इम्पॉर्टंट आहे. एक एक दिवस इन्व्हेस्ट करा आणि सक्सेस डेफिनेटली मिळेल. आणि सक्सेस हे हार्डवर्क करणाऱ्यांनाच मिळतं. मी खूप हुशार आहे, मी खूप 98% 10वीला होते मला आणि 12वीला मला एवढे होते, ते काही नाही, ते पास्ट आहे, सगळा झालाय तो. इथून पुढं काय करणार आहे तुम्ही ते इम्पॉर्टंट आहे. आणि कसं आहे की आता सध्या आपलं आता ऑनलाईन वगैरे बऱ्यापैकी सुरू आहे. हे मला मोबाईल बऱ्याच जण विचारतात सोशल मीडिया वगैरे काय करायचं. तर हे आता कसं आहे, मी यूज नव्हतो करत प्रिपरेशन टाइममध्ये. पण कसं आहे की ते इंडिव्हिज्युअल डिसिजन आहे तो. तुम्हाला जर सगळं करून सगळं करायचं असेल म्हणजे सोशल मीडिया वगैरे वापरून अभ्यास करून तुम्हाला सोशल मीडिया वापरायला जमत असेल, तुमचं तेवढं कंट्रोल असेल मनावर की ठीक आहे मी बाबा एवढ्या दिवसातील अर्धा तास ठीक आहे मी यूज करू शकतो, माझं काय हे नाही, त्याच्यापेक्षा जास्त जाणार नाही मला, तर तो इंडिव्हिज्युअल डिसिजन आहे. पण तुम्हाला प्रायोरिटी कशाला द्यायची हे तुमचं तुम्हाला समजलं पाहिजे. आणि काय होतं की म्हणजे मी का बंद ठेवायचो तर माझे बरेच मित्र वगैरे ते एकतर US ला वगैरे गेले होते, म्हणजे MS ला वगैरे, किंवा बरेच जण कंपनीत वगैरे होते. मग ते एकदम भारी भारी लोकेशनचे फोटो वगैरे टाकायचे आणि मी तर लायब्ररी. त्यामुळे मी ते बंद ठेवलं होतं. पण असं काय नाही की तुमच्या ह्याच्यावर आहे ते. पण काय इम्पॉर्टंट काय आहे की प्रायोरिटी कशाला द्यायची. आणि कसं आहे की तुम्ही एकदा पोस्ट मिळाल्यानंतर मग हे सगळं वर्थ असते. तुम्ही जे काही सॅक्रिफाईस केले ना त्याच्यापेक्षा कितीतरी जास्त रिटर्न तुम्हाला मिळालं. जो काही रिस्पेक्ट मिळतो तो म्हणजे काय म्हणतात बियॉन्ड एनिथिंग आहे. तुम्ही जे आता सॅक्रिफाईस करणार आहे त्याच्यापेक्षा कितीतरी जास्त तुम्हाला ते सॅटिस्फॅक्शन असणार आहे. त्यामुळं ठीक आहे, काय एखादं वर्ष वापरलं नाही तर काय फरक पडणार नाही. तिकडे मार्क झकरबर्गचं पण काही रेव्हेन्यू कमी होणार नाही आपण वापरलं नाही म्हणून. त्यामुळं मला असं वाटतं की कंट्रोल करणं ते गरजेचं आहे. आणि बाकी अशा छोट्या छोट्या गोष्टी आहेत. सगळ्यात इम्पॉर्टंट आहे हेल्थ. म्हणजे बरेच जण असे खूप अभ्यास करतात 15-16 तास आणि काय जेवणाकडे लक्ष देत नाहीत, काय नाही. तर हेल्थ खूप इम्पॉर्टंट आहे. तुम्ही म्हणजे कसं पुण्यातल्या रूम सगळ्यांना माहिती कशा असतात, आपल्या ढेकणांनी भरलेल्या. पण एक तर काय असतं की व्हेंटिलेशन असतं आपल्या रूम मध्ये किंवा लायब्ररीमध्ये पण वगैरे जरा कंजेस्टेड असतात वगैरे. तर ह्या सगळ्यामध्ये तुमची हेल्थ खूप इम्पॉर्टंट आहे. म्हणजे मला ह्याचा म्हणजे अनुभव आला की मी म्हणजे मेन्सच्या 1 महिना आधीच आजारी पडलो होतो, एकदम भयानक आजारी पडलो होतो. आणि मग लिटरली मला असं वाटलं होतं की आता म्हणजे माझे 7-8 दिवस तरी मी लिटरली बेड रेस्टवर होतो. तर कसं आहे की तुम्ही वर्षभर अभ्यास केला आणि परीक्षेला आजारी पडला तर मग ते काय अर्थ नाही एवढा तुमच्या एफर्ट्सला. त्यामुळे प्रॉपर खाणं, प्रॉपर रेस्ट घेणं हे खूप इम्पॉर्टंट आहे. स्वतःला हायड्रेटेड ठेवणं, पाणी पिणं, ह्या खूप साध्या गोष्टी आहेत पण या खूप इम्पॉर्टंट आहे. कारण ज्यावेळी फक्त तुम्ही आजारी असल्यामुळे एखादा तुमचा काय म्हणतात एखादा अटेम्प्ट, तर त्याच्यासारखं वाईट गोष्ट नाहीये कुठली की तुम्ही वर्षभर अभ्यास केलाय आणि फक्त तुम्ही हेल्थची काळजी घेतली नाही त्यामुळं तसं झालं. त्यामुळं ह्या पण गोष्टी आहेत त्या इम्पॉर्टंट आहेत. तर हे बऱ्यापैकी मला असं वाटतं की सांगितलेलं आहे की म्हणजे मला जेवढं सांगायचं होतं ते. आता कसं स्पेसिफिक सब्जेक्ट कसं आहे की तुम्ही अजून नवीन आहे, त्यामुळे मी काय सांगितलं तरी तुम्हाला ते डोक्यावरून जाईल. त्यामुळं तुमच्या असं काय जनरल शंका असतील वगैरे तर त्या तुम्ही विचारा मला, मी त्या ऍड्रेस करण्याचा प्रयत्न करेन. किंवा अजून कुठल्या विषयाबद्दल असं वाटतं की मी सांगावं तुम्हाला तर तो विषय तसं सांगा, मी त्याच्याबद्दल बोलेन. कारण नोट्स तर नोट्स बद्दल विचारले. तर नोट्स कसं आहे की नोट्स काढल्या पाहिजेत माझ्या. पण कसं आहे की सगळ्याच विषयांच्या नोट्स काढल्या पाहिजेत का, तर त्याचं माझं उत्तर आहे नाही. माझं वैयक्तिक मत काय आहे की नोट्स कशाच्या काढल्या पाहिजे, तर ज्या गोष्टी तुमच्या विसरत आहेत किंवा ज्या गोष्टी कन्फ्युजिंग आहेत त्याच्या नोट्स असल्या पाहिजेत. आता एखादी कन्सेप्ट तुमची एकदम क्लिअर आहे तर त्याची उगाच परत नोट्स काढणं काही गरजेचं नाहीये. सगळ्यात महत्त्वाचं नोट्स कधी काढल्या पाहिजेत, तर नोट्स 1, 2 ते 3 रिडिंग झाल्यानंतर काढल्या पाहिजेत. पहिल्याच रिडिंगला नोट्स काढणं हे खूप चुकीचं आहे, खूप चुकीची प्रॅक्टिस आहे ती. तुमचा फक्त टाइम खाणार आहे ती आणि एनर्जी खाणार आहे. 2-3 रिडिंग झाल्यानंतर तुम्हाला ऍक्च्युअली समजणार आहे की इम्पॉर्टंट काय आहे ते. आणि जास्त करून फॅक्च्युअल गोष्टीच्या नोट्स असल्या पाहिजेत.
कन्सेप्च्युअल गोष्टींच्या जरी तुम्हाला कळायच्या असतील तर तुम्ही ते फ्लो चार्ट वगैरे वापरू शकता, किंवा कमीत कमी शब्दामध्ये नोट्स असल्या पाहिजे. जेवढं पुस्तकात आहे तेवढंच आहे तसं जर तुमच्या नोट्समध्ये असेल तर ते काय मग त्याला अर्थ नाहीये. काय कीवर्ड्स फक्त असले पाहिजेत जेणेकरून तुम्हाला लास्ट मुवमेंटला ते रिकॉल होतील. आणि ज्यासाठी तुम्ही अजून एक की इंटरनेट वगैरे वापरणार आहे, म्हणजे इंटरनेट वापरलं तुम्ही किंवा इथं दुसरं पुस्तक कुठलं समजा वापरलं एखाद्या पॉईंटसाठी, तर त्याचे एकदाच नोट्स काढायचे आणि ते पुस्तक ठेवून द्यायचं, परत ते काय वापरायचं नंतर आपल्या नोट्सच फॉलो करायचे. तर अशा पद्धतीने नोट्ससाठी तुमचा अप्रोच असला पाहिजे. अजून हिस्ट्री. हा, तर हिस्ट्रीसाठी कसं आहे की बसून घ्या. हिस्ट्री हा म्हणजे कसं आहे की खूप मोठा वास्ट सब्जेक्ट आहे आणि बरेच मार्केटमध्ये बुक्स अवेलेबल आहेत त्यासाठी. पण कसं आहे की हिस्ट्रीसाठी माझा अप्रोच कसा होता की एकदम मिनिमम कंटेंट वापरायचा त्याला आणि तोच वारंवार रिवाइज करायचा. म्हणजे असे 2-3 सब्जेक्ट आहेत, म्हणजे हिस्ट्री एक आहे, बायोटेक्नॉलॉजी एक विषय आहे, की हे विषय असे आहेत की तुम्हाला यामध्ये तुम्ही समजा 4-5 पुस्तकं वाचली, जर तुम्हाला अवरेज समजा आता हिस्ट्री 60 मार्काला असते मेन्सला, तुम्हाला अवरेज पुस्तक वाचून समजा तुम्हाला एक 25 मार्क पडणार असतील, तुम्ही एक्सेप्शनल पुस्तक वाचली सगळी समजा तर तुम्हाला जास्तीत जास्त त्याचे 25चे 35 होतील, म्हणजे 10 मार्क वाढणार आहे. पण तुमचा वेळ किती जाणार आहे? खूप जास्त जाणार आहे. तर अशा सब्जेक्टसाठी काय स्ट्रॅटेजी पाहिजे, तर एक मिनिमम पुस्तकं वाचायची, तीच वारंवार वाचायची, त्यातले जेवढे क्वेश्चन येतील तेवढे ते आपले म्हणायचे आणि सोडून द्यायचं. तर हिस्ट्रीसाठी मी फ्रँकली म्हणजे कोळंबे सरांचं वापरलं होतं मॉडर्न हिस्ट्रीला. त्यानंतर महाराष्ट्राच्या हिस्ट्रीला गाठाळ आणि 11वीचं पुस्तक, आणि तुम्हाला व्हॅल्यू ऍडिशन करायचे असेल तर ते HIS 310 म्हणून YCMOUचं एक पुस्तक आहे आपल्या ओपन युनिव्हर्सिटीचं, तर ते एक चांगलं पुस्तक. तर मी एवढे वापरले होते. तर कसं आहे की बरेच पुस्तक आहेत, पण कुठलंही एक वाचा, कुठलंही एकच वाचा आणि त्याच्यावर ठाम राहा आणि तेच वारंवार रिवाइज करा. हिस्ट्रीसाठी हाच म्हणजे बेस्ट ऑप्शन असणार आहे. स्टेट बोर्ड तर वाचायचेच, स्टेट बोर्ड कंपल्सरीच आहेत, म्हणजे ते बाय डिफॉल्ट आले. स्टेट बोर्ड म्हणजे हिस्ट्री, जॉग्राफी, सायन्स साठी तुम्हाला स्टेट बोर्ड वाचणं हे. सोर्सेसची लिस्ट मी शेअर केली आहे, ते आता सांगणं खूप मोठं होईल. फेसबुकवर वगैरे मी शेअर केलेली आहे ती, किंवा ते युट्यूबवर बऱ्याच जणांनी त्याचे व्हिडिओ केलेले आहेत, ते पण तुम्ही बघू शकता. मी डिटेलमध्ये त्यामध्ये दिलेले आहे सोर्सेस वगैरे. तर ठीक आहे. हा भूगोलसाठी जर बऱ्याच जणांना सौदीचे 2-3 पुस्तक आहेत, तर नक्की कुठलं वाचायचं असं आहे ते. आता तुम्ही जर इंग्लिश मधून प्रिपेअर करत असाल, तुम्ही जर जॉग्राफी इंग्लिश मधून करणार असाल तर NCERT म्हणजे तुमचं फिजिकल जॉग्राफी जे आहे, प्राकृतिक वगैरे, ते प्राकृतिक हवामान ते तुमचं NCERT मधून होऊन जाईल. जर तुम्ही मराठीतून करणार आहे तर सौदींचं जे भूगोल व पर्यावरण म्हणून पुस्तक आहे फ्रीचं, त्यातून ते कव्हर होऊन जातं. परत प्लस दुसरा कुठला पार्ट आहे आपल्या महाराष्ट्राचा, तर महाराष्ट्रासाठी सौदींचं महाराष्ट्राचं वाचावंच लागतं. कसं आहे, आता भूगोल व कृषी जर तुम्ही घेतला तर त्यांनी कसं उगाच पुस्तक वाढवून ठेवले. ते भूगोल व कृषी घेतलं समजा तर तुमचं प्राकृतिक व्यवस्थित होत नाही त्यामध्ये. फक्त म्हणजे कसं की मेन्स होतं, पण प्रीसाठी जे प्राकृतिक लागतं ते होत नाही. तर माझं असं म्हणजे सजेशन आहे की एक तर तुम्ही भूगोल व कृषी घेतलं तर त्यातले पुस्तक घेऊ नका, ते त्यातले फक्त झेरॉक्स मारा. तुम्ही क्लायमेट नावाचा टॉपिक एक मारा आणि आपला जो लँडफॉर्मचा वगैरे आहे टॉपिक, म्हणजे जे त्यामध्ये ते भूरूप वगैरे जे आहेत आपले त्याचा टॉपिक आहे, तो तर फक्त त्यातलं झेरॉक्स करून घेऊ शकता. मानवीसाठी मला वाटतं की तुम्हाला ते NCERTचं म्हणजे 12वीचं पुस्तक आहे ह्युमन जॉग्राफीचं, ते फॉलो करावं लागेल. मराठीतून मला काही अजून सोर्स माहित नाही, कारण ते मागच्या वर्षी नव्हतं. ठीक आहे, तसं करू शकता तुम्ही. भूगोल आणि पर्यावरण आहे ना, तर प्रीसाठी आणि मेन्ससाठी भूगोल आणि कृषी रिपोर्ट करा.
पण का म्हणजे मी बरेच इंटरव्ह्यू मध्ये असं ऐकलं की भूगोल आणि पर्यावरणात आहे आणि भूगोल आणि कृषीमध्ये भूगोल सेमच आहे. सेमच आहे. हो, फक्त पर्यावरणासाठी मग तुषार भेटपडे वापरा आणि कृषीसाठी रंजन कोळंबा. भूगोल व कृषी म्हणजे मला तर वाटतं की काही गरज नाहीये तशी त्याची वापरण्याची, कारण ते इकडं बऱ्यापैकी आहेच. म्हणजे त्यातला प्राकृतिक भूगोल आहे तो आपल्या भूगोल व पर्यावरणामध्ये आहे, महाराष्ट्र आहे तो महाराष्ट्राचं सेपरेट पुस्तक आहे त्याच्यामध्ये आहे. त्यामुळे ते ऍज सच वेगळं काही करण्याची गरज नाही असं वाटतं मला. पर्यावरणासाठी म्हणजे सौदी सरांचं घोरपडे घोरपडे पर्यावरणासाठी घोरपडे. हा, इकॉनॉमिक्स. हा, तर इकॉनॉमिक्सचं कसं आहे की इकॉनॉमिक्स कन्सेप्च्युअल विषय आहे. म्हणजे कसं आहे की बऱ्याच जणांचं इकॉनॉमिक्स अवघड जातं, बऱ्याच जणांना की माहीत नसतं, बॅकग्राऊंड नसते बऱ्याच जणांची. आणि कसं आहे की सुरुवातीलाच आकडेपाठ करायला जातो सगळेजण आपण, की हे लक्षात ठेवायचं जीडीपी किती, काय काय काय. सगळ्यात महत्वाचं आहे की पहिल्यांदा कन्सेप्ट समजून घ्या. आणि मला वाटतं की देसले सरांचं, कोळंबे सरांचं दोन्ही पुस्तकं चांगले आहेत. मला वाटतं देसले सरांचं मेन्सच्या दृष्टीने जरा जास्त चांगलं आहे. पार्ट 2 पण दोन्ही पण लागणार आहे तुम्हाला. पार्ट 1 पार्ट 2 दोन्ही पण लागणार आहे. पहिल्यांदा कन्सेप्ट समजून घ्या. त्यातल्या कन्सेप्ट आता क्लासमध्ये शिकवल्या जातीलच, किंवा मृणाल इकॉनॉमीचे व्हिडिओ आहेत युट्यूबवर, ते पण खूप युजफुल आहे तुम्हाला. त्यात पण तुम्हाला बऱ्याच कन्सेप्ट समजून जातील. ते कसं आहे की तुम्हाला HRD आणि इकॉनॉमिक्स दोन्ही पण कव्हर करते पार्ट 2. हा, त्यामध्ये सगळ्या स्कीम आहेत त्या तुम्हाला HRD मध्ये लागतात आणि इकडं एकदा प्रीच्या आधी रिडिंग केलं तरी चालेल तुम्हाला स्कीम, कारण तुम्हाला प्री मध्ये पण विचारले जाऊ शकतात. सगळ्यांनाही पण ऍटलिस्ट थोड्या तरी म्हणजे एज्युकेशन किंवा हेल्थ ह्या ज्या स्कीम्स आहेत त्या तुम्हाला एक जनरल माहिती असणं गरजेचं आहे. ते प्रीच्या आधी पण तुम्ही केलं तर चालू शकतं. तर मॅडमचा क्वेश्चन असा आहे की 60-70% सिलेबस कव्हर करा म्हणतात सगळेजण, तर नक्की कुठला सिलेबस कव्हर करायचा? तर हा चांगला क्वेश्चन आहे. तर आता मी तुम्हाला फॉर एक्झाम्पल सांगितलं, आता हिस्ट्रीमध्ये समजा बघितलं आपण, तर काय मॉडर्न हिस्ट्री हा तुम्हाला प्रीसाठी मेन्ससाठी दोन्हीकडे लागणार आहे, तो तुम्ही कव्हर केला पाहिजे. महाराष्ट्राचं ऍटलिस्ट एक रिडिंग तरी झालं पाहिजे तुमचं, कारण जरी तो प्रीसाठी नसला तरी मेन्ससाठी लागणार आहे. जॉग्राफीमध्ये फिजिकल जॉग्राफी तुम्हाला दोन्हीकडे लागणार आहे, प्री मेन्स दोन्हीकडे पण, क्लायमेट दोन्हीकडे असणार आहे. महाराष्ट्र पण म्हणजे कसं आहे की महाराष्ट्र आधी कव्हर केलेलं चांगलं आहे, कारण नंतर तुम्हाला वेळ कमी राहतो. त्यानंतर पॉलिटी जनरल जे आपलं कोअर पॉलिटी आहे, म्हणजे ज्यामध्ये आपलं कॉन्स्टिट्यूशन वगैरे आहे, म्हणजे लक्ष्मीकांत जे आहे ते तुम्हाला आधी कव्हर करावंच लागेल सगळं. कायदे वगैरे पार्ट हा तुम्ही मागे ठेवू शकता. त्यानंतर किंवा जो पॉलिटी 2चा जो डायनामिक पार्ट आहे, तो पक्ष दबाव गट वगैरे जे असे काही घटक आहेत ते मागे ठेवू शकता तुम्ही. GS3 मध्ये तुम्ही काय करू शकता, तर ते देसले सरांचं पार्ट 2 आहे ते वाचू शकता डेव्हलपमेंटचा आधी. त्यामध्ये स्कीम्स आहेत त्या तुमचं बऱ्यापैकी म्हणजे ह्युमन राईट्स तरी कव्हर करतात HR. त्यामुळे ते पण एक रिडिंग जर तुमचं झालं असेल तर हा डेव्हलपमेंट. आणि GS4 मधला इकॉनॉमिक्स, कोर इकॉनॉमिक्स, सायन्स टेक वगैरे, बायोटेक्नॉलॉजी वगैरे तुम्ही मागे ठेवू शकता, कारण ते काही एवढं प्रीला लागत नाही. तर अशा पद्धतीने तुम्ही करू शकता. आणि जे एक्सक्लुझिव्हली मेन्सला येतात ऍग्रिकल्चर किंवा ऍग्रिकल्चर इकॉनॉमिक्स, कायदे, त्यानंतर सायन्स टेक्नॉलॉजी, तर हे एक्सक्लुझिव्हली तुम्ही प्री झाल्यावर करू शकता. आपण दिवसाला टार्गेट ठरवलं की एक चॅप्टर किंवा एक लेसन कम्प्लीट करायचं, तर मग ते कम्प्लीट होतं त्यासाठी मग रिडिंग स्पीड किंवा कसे इन्क्रीज करायचं किंवा कॉन्सन्ट्रेशन आपलं रिडिंग स्पीड जास्त रिडिंग स्पीड कसं इन्क्रीज करायचं? आता कसं आहे की रिडिंग स्पीड म्हणजे त्यासाठी तुमचं एकतर टेम्पो असला पाहिजे की व्यवस्थित, की एकतर तुम्ही स्टेबल पाहिजे. एकतर म्हणजे आपलं रिडिंग का होत नाही व्यवस्थित, तर आपलं लक्ष कुठे दुसरीकडे असते किंवा काहीतरी डोक्यामध्ये सुरू असतं. अभ्यासाला ज्यावेळी तुम्ही येणार आहे त्यावेळी फुल एकतर तुमचा फोकस ह्याच्यावरच पाहिजे की हे एवढं तुम्हाला करायचंय. आणि दुसरी गोष्ट कसं आहे की म्हणजे जेवढे टार्गेट सेट केले तेवढं 100% अचीव्ह होईल असं काही नाहीये, पुढं मागं होऊ शकतं. पण आपलं कसं पाहिजे की एक ठीक आहे आपण 90% तरी टार्गेट पर्यंत गेलो पाहिजे. टार्गेटच फिजिबल ठेवायचे. असे टार्गेट असे पाहिजेत की मी 200 पानं वाचणार एका दिवसात, तर हे काय ऑप्टिमम टार्गेट नाहीये. किंवा मी 10 पानं वाचणार एका दिवसात, हे पण नाही. आपलं रिडिंग स्पीड आपल्याला माहिती आहे, पण एक ऑप्टिमम टार्गेट पाहिजे की ठीक आहे एवढे पेजेस मी वाचेन. किंवा ह्याच्यापेक्षा महत्वाचं काय आहे की म्हणजे एवढे पेजेस वाचले म्हणजे झालं असं काही नाहीये.
तो पॉईंट आपल्याला व्यवस्थित समजला पाहिजे, असं तुमचं टार्गेट पाहिजे. पेजेसचं पण टार्गेट ठेवणं काही हे मला वाटत नाही एवढं चांगली गोष्ट आहे. कारण काय आहे की एखाद्या दिवशी आपलं जास्त रिडिंग पण होऊ शकतं त्याच्यापेक्षा. त्यामुळं एवढा पॉईंट मला समजला पाहिजे. आणि डेली पेक्षा मला असं वाटतं की एक वीकली टार्गेट पाहिजे किंवा मंथली असं रफ टार्गेट पाहिजे की ठीक आहे म्हणजे फॉर एक्झाम्पल आता महाराष्ट्राचा भूगोल आहे, मी 15 दिवसात वाचेन असं एक म्हणजे डेली पुढं मागं होऊ शकतं ते. पण डेली मी ठीक आहे एवढं वाचणार म्हणजे वाचणार आहे, मग नाही झालं की ते टेन्शन येणार, मग परत मग उद्याच्या ह्याच्यावर पण इफेक्ट होणार तुझी. त्याच्यापेक्षा असं आहे की आणि प्लस मायनस झालं तरी चालतं, एवढं काही हे नाही. क्लास आणि सिलेबस कसा कव्हर केला म्हणजे क्लास विथ म्हणजे आता समजा एक झालं क्लास सेशन आणि फुल डे मध्ये बाकी कोणते सब्जेक्ट मध्ये कसा सिलेबस आता यांचा प्रश्न असा आहे की क्लास आणि बाकीचं हे कसं कव्हर करायचं. तर क्लासमध्ये जे शिकवतात ते तुम्ही त्यासाठी 2 तास देऊ शकता दिवसातल्या, आणि इतर वेळेत तुम्ही दुसरा सब्जेक्ट कॅरी करू शकता, असं आहे ते. आता समजा माझ्याकडे टाइम स्ट्रॅटेजी लिस्ट जेवढा टाइम आहे ना मॅडम, समजा जर मार्च मध्ये एक्झाम आता माझ्याकडे 6 महिने कसं स्ट्रॅटेजी आपण कसं आपण अभ्यास मॅनेज कसं केलं. जसं मी आता मगाशी सांगितलं की सुरुवातीला मेन्स केलं पाहिजे, आणि आता मार्च मध्ये एक्झाम असं जर धरलं आपण तर मग तू आता कसं आहे की तुला सीसेट वगैरे जर चांगलं असेल तर तू काय करू शकतो की ठीक आहे 3 महिने त्याच्या आधीपासून डिसेंबर पासून सीसेट सुरू करू शकतो तू. फॉर एक्झाम्पल त्याच्या आधीपर्यंत तू मेन्स असेल जेवढा प्री मेन्स कॉमन आहे सब्जेक्ट ते करू शकतो तू आधी. तर अशा पद्धतीने म्हणजे जे मागाशी जे मी सांगितलं ती स्ट्रॅटेजी त्यासाठी असणार आहे, असं काय वेगळं काय करायचं नाही. आणि अजून एक करंटसाठी एक सांगतो मी, करंट अफेअर्सचा पॉईंट एक मला आठवला आता. करंट अफेअर्सला कसं आहे की बरेच जण सेशन्स वगैरे बघतात करंट अफेअर्सचे वगैरे, तर ते ठीक आहे कमी वेळात जर कंटेंट चांगला असेल तर ते चांगलं आहे. पण एमपीएससीला आपल्या एवढ्या काही करंट अफेअर्स एवढं पण डीपली करण्याची गरज नाही. म्हणजे करंट अफेअर्सचं वेटेज किती आहे तर 15 क्वेश्चन्स आपल्या प्रीसाठी, आणि मेन्ससाठी कसं आहे की योजना वगैरे ह्या येत असतात फक्त GS3 आणि GS4 मध्ये. तर रोज तुम्ही एक तर न्यूजपेपर वाचणं हे खूप इम्पॉर्टंट आहे. म्हणजे पण तो कसा आहे की एक ऑप्टिमम टाइम त्याला दिला पाहिजे, 15 ते 20 मिनिटं, अर्धा तास, त्याच्यापेक्षा जास्त नाही. रोज 2 तास न्यूजपेपर वाचणं ते नॉट वर्थ. आणि एक कुठलं तर मॅगझिन फॉलो करायचं, कुठलंही करा मॅगझिन. आणि ज्यावेळी परीक्षा जवळ येते त्यावेळी इयर बुक एक येतात आपल्याकडे कंपाईल करून, ते तर ते रिव्हिजनसाठी वापरू शकता तुम्ही. तर करंटसाठी एवढंच सफिशियंट आहे असं मला वाटतं, याच्यापेक्षा जास्त काही करण्याची गरज नाही. ते व्हिडिओ बघणं, त्याचे लेक्चर काय ते नोट्स वगैरे काढणं हे वेस्ट ऑफ द टाइम आहे. त्यामुळे तुम्ही असल्या काही भानगडीत पडू नका. ते युपीएससीला लागतं की कारण त्याला करंटला खूप जास्त इम्पॉर्टंट आहे युपीएससीला. एमपीएससीला काही एवढं जास्त नाहीये, कोर सब्जेक्टच व्यवस्थित करा. सॉरी हा, आता रिव्हिजन कशी आहे की माझ्या रिव्हिजनची पद्धत कशी होती तर मी एका दिवशी एकच सब्जेक्ट करायचो आणि सलग करायचो. आता म्हणजे पॉलिटी एकदा घेतलं तर पॉलिटी कम्प्लीट होईपर्यंत पॉलिटीच करायचो. तर मग त्यानंतर काय पॉलिटी नंतर समजा मी जिओग्राफी केला तर त्यानंतर परत पॉलिटी करायचो मग मी थोडे दिवस. फक्त असं असायचं की टार्गेट पहिल्यांदा 10 दिवसात जर मी वाचलाय तर नेक्स्ट टाइम मी 5 दिवसामध्ये कम्प्लीट करेन, असं एक स्वतः पुढे टार्गेट असायचं. मग पॉलिटी झाल्यानंतर परत मग दुसरा सब्जेक्ट, परत मग जिओग्राफी करायचा. तर असं एक सायकल तयार करायची सब्जेक्टची, हे झाल्यानंतर तो झाल्यानंतर हा, आणि सोबत क्वेश्चन बघत राहणे. क्वेश्चन सॉल्व्ह करणे ही पण एक प्रकारची रिव्हिजन आहे. कारण तुम्ही ज्यावेळी क्वेश्चन सॉल्व्ह करताय त्यावेळी तुम्ही तो ऍक्च्युअल वाचलेला कंटेंट रिवाइज करताय, रिकॉल करताय तो. त्यामुळे क्वेश्चन सॉल्व्ह करणं ही इज वन ऑफ द बेस्ट मेथड टू रिवाइज. त्यामुळे ते पण मला वाटतं की क्वेश्चन सॉल्व्ह करणं, किंवा जरी समजा तुम्ही आता पॉलिटी वाचत नाही तरी पण पॉलिटीचे क्वेश्चन बघायचे प्रिव्हियस इयरचे, आठवायचं की नक्की तुम्हाला किती आठवते तुम्ही वाचलेले आहेत. तर हे पण एक चांगली मेथड आहे रिव्हिजनसाठी. बुक लिस्ट म्हणजे जवळजवळ सगळ्यांची सेम म्हणजे तुम्ही जिथे पडली दुसऱ्या पण इथे केले. तुम्ही स्टेट टॉपर सिनसगी म्हणजे कोणतीही पट घेतली की जे पट तुम्हाला स्टेट टॉपर पर्यंत. सगळ्यात पहिली गोष्ट तर मी असं कधीच ठरवलं नव्हतं की स्टेट टॉपर व्हायचंय वगैरे. म्हणजे माझा अप्रोच माझा कसा होता, जसं मी मगाशी म्हणलं की माझ्याकडनं जे बेस्ट होईल ते मी करणार. म्हणजे काय माझ्या हातात काय, जसं म्हणलं की पॉलिटी बेस्ट करायचं, इतकं बेस्ट करायचं की लक्ष्मीकांत मधला क्वेश्चनच चुकला नाही पाहिजे, कोळंबे बेस्ट करायचं. म्हणजे तुमचा अप्रोच असा पाहिजे. तुम्ही मार्क्स वगैरे टार्गेट पण नाही ठेवलं पाहिजे की मी एवढे मार्क्स पाडेन तेवढे मार्क्स पाडेन. म्हणजे तुम्ही सोर्सेस इतके परफेक्ट करणार आहे असं टार्गेट असलं पाहिजे की ठीक आहे मी ह्यातला माझा कुठलाही क्वेश्चन आला तरी माझा चुकणार नाही, एवढी अॅक्युरेसी मी डेव्हलप करेन त्यामध्ये. तर मला वाटतं हा अप्रोच होता माझा.
त्यामुळे मला असं वाटतं की मी ते तिथपर्यंत पोहोचू शकलो. मी असं कधी ठरवलं नव्हतं की मला एवढे मार्क पाडायचे किंवा मला ही पोस्ट पाहिजे किंवा काय. अभ्यास आपला इतका परफेक्ट पाहिजे की तुम्ही ऑटोमॅटिकली ते 3 इडियट्स मधला डायलॉग आहे ना, ते सक्सेस के नाही काबिल होणे के पीछे, तर मग मग ते तसं तुम्ही स्वतःलाच परफेक्ट करा इतकं की ते एक्झाम वगैरे क्रॅक होऊन जातील त्यामध्ये. क्वेश्चन पेपर अनालिसिस. आता क्वेश्चन पेपर अनालिसिस म्हणजे नक्की काय करायचं हा बऱ्याच जणांना क्वेश्चन असतो. तर काय आहे की क्वेश्चन्स आपल्याकडे आहे, सगळं रेडीमेड मटेरियल अवेलेबल आहे, क्वेश्चन बँक वगैरे आहेत आपल्या. तुम्हाला काय बघायचं आहे तर की जे काही सब टॉपिक आहेत किंवा जे टॉपिक आहेत त्याच्यावर ऍव्हरेज किती क्वेश्चन येतात दरवर्षी, एक रफ आकडा तुम्हाला माहित पाहिजे त्याचा. प्लस काय तर कुठल्या टाईपचे क्वेश्चन येतात की म्हणजे रिपीट कुठल्या टाईपचे क्वेश्चन रिपीट होतात त्याच्यावर, त्या पर्टिक्युलर एखाद्या पॉईंटवर की फॅक्च्युअल गोष्टी विचारतायत की कन्सेप्च्युअल विचारतायत, ते किती डेप्थ न विचारतायत. तर ह्या अशा मायन्यूट गोष्टी माहित पाहिजे तुम्हाला, जेणेकरून काय करू शकता तुम्ही ज्यावेळी वाचणार आहे. आता एखादा ज्यावेळी असा एखादा म्हणजे क्लायमेट टॉपिक आहे फॉर एक्झाम्पल, तर क्लायमेटवर दरवर्षी क्वेश्चन येतात. मग ते काय विचारतात नक्की क्लायमेटमध्ये, तर तुम्ही ज्यावेळी अनालिसिस जर तुमचं चांगलं असेल तर तुम्ही ज्यावेळी स्वतः क्लायमेट टॉपिक वाचणार आहे त्यावेळी तुम्हाला समजेल की नक्की ह्याच्यामध्ये कशावर फोकस केला पाहिजे मी. आणि म्हणजे तुमचं स्वतःच ब्रेन असं सांगेल की म्हणजे क्वेश्चन सेटर जो असतो, क्वेश्चन पेपर सेट करणार, त्याचा तुम्ही माइंड रीड करू शकता की आतापर्यंत या पद्धतीने क्वेश्चन विचारले तर अजून कुठल्या अँगलनं विचारू शकतो. तर हे क्वेश्चन पेपर अनालिसिस तुम्हाला येणार. हा, मला वाटत नाही गरजेचं आहे, कारण ते आता 25,000 वगैरे झालेत काहीतरी आयोगाचे, तेवढेच व्यवस्थित केले तरी मला वाटतं इनफ आहे. दुसऱ्या बुक्सचे कसं आहे की ते क्वालिटी कसे आहेत ते त्याच्यावर आहे. आता ते म्हणजे आयोगाच्या लेवलला त्यांनी क्वेश्चन काढलेत का, तर ते जर तुम्हाला चांगले वाटत असतील तर काय, म्हणजे मी असं काही सजेस्ट करणार नाही की हे बुक करा ते बुक करा, पण आयोगाचे तरी डेफिनेटली करा. मला क्वेश्चन काही संबंध नाही परत. अच्छा, हा मराठी इंग्लिशचं म्हणते का. अच्छा, हा मराठी इंग्लिशचं कसं आहे की त्याला ऍज सच वेगळे एफर्ट्स काही एवढे घेण्याची गरज मला वाटत नाही, पण पूर्ण इग्नोर पण त्याला नाही करायचं. म्हणजे 3 तास कसं असतं आपल्याला ऑब्जेक्टिव्ह मुळे लिहायची सवय गेलेली असते. तुम्ही आत्ताही तुम्ही वाटल्यास एखादा निबंध वगैरे लिहून बघू शकता आधीमध्ये एखादा, किंवा ते ट्रान्सलेशन जे असतं ते करू शकता. पण किमान म्हणजे ज्यावेळी मेन्स असणार आहे त्याच्या आधी तुम्ही 3 तरी किमान पेपर त्याचे सॉल्व्ह केले पाहिजे 3 तासाचे, जेणेकरून काय होईल की 3 तास बसायची आपल्याला म्हणजे हे होईल. आणि त्यामध्ये आपण तिन्ही पण जे म्हणजे ट्रान्सलेशन आहे, प्रिसाइज रायटिंग आहे आणि निबंध आहे आपला, तो तुम्ही कव्हर करू शकता त्यामध्ये. त्यामुळं आणि त्याला कसं आहे की रिप्रेझेंटेशन चांगलं पाहिजे. तुमचा अक्षर खूप इम्पॉर्टंट आहे त्यामध्ये. तुम्ही किती चांगल्या पद्धतीने रिप्रेझेंट करताय, किती चांगले कोट्स वगैरे वापरताय. त्यामध्ये तुम्हाला काय अनालिसिस करायचं नाही युपीएससी सारखं की एखाद्या पॉईंटवर मग कुठली योजना लिहिली तुम्ही आणि कुठली कमिटी लिहिली, ते काही तेवढं जास्त बघत नाही. ते चेक करणारे असतात ते मराठी इंग्लिशचे प्रोफेसर असतात. त्यामुळं किती चांगल्या पद्धतीने तुम्ही कमीत कमी शब्दामध्ये चांगल्या म्हणजे अलंकारिक शब्द जे म्हणतो आपण फ्लॉवरी लँग्वेज, ते किती चांगले यूज करताय तुम्ही त्याच्यावर त्याचे मार्क्स असतात. एक मिनिट. हा, एक पाऊल पुढं असलं पाहिजे. कसं आहे सगळ्यांचं जे बरोबर येणार आहे ते आपलं बरोबर आलं पाहिजे, आणि सगळ्यांचं जे चुकणार आहे त्यातलं एक एक्स्ट्रा बरोबर आलं पाहिजे आपलं. म्हणजे कसं आहे की वेगळं काही करायचं नाही, सगळे जे करतायत ना तेच म्हणजे करायचं आहे. फक्त काय की कन्सिस्टन्सी राहिली पाहिजे तुम्ही करताय त्यामध्ये. शेवटपर्यंत ते नेता आलं पाहिजे आपल्याला की जेवढा आपला अभ्यास आहे तो, वेगळं काही करायची गरज नाही. कसं आहे की तो जर सिलेबस मध्ये पॉईंट असेल तर आज ना उद्या क्वेश्चन येणार आहे त्याच्यावर.
पण आतापर्यंत समजा आलाच नाही कधी, जरी सिलेबस मध्ये आहे पण आतापर्यंत आलाच नाहीये, तर तुम्ही काय केलं पाहिजे, ऍटलिस्ट एकदा तरी रीड केला पाहिजे तो, म्हणजे पूर्णच ब्लँक असलं पाहिजे असं नाहीये, जस्ट एकदा रीड केला पाहिजे तो. आणि थोड्या नोट्स वगैरे त्याच्या असतील तर मग काय आहे की जर त्याच्यावर क्वेश्चन आला तर आपण ते अटेम्प्ट करू शकतो, एवढं तरी किमान त्याच्यावर हे पाहिजे. सिलेबस मध्ये नाही तर ते तुम्ही काय करायची गरज नाही, जरी लक्ष्मीकांत मध्ये असेल तरी सिलेबसच्या बाहेर कधी क्वेश्चन जात नाही. त्यामुळं कसं आहे की सीसॅटचे ते तुम्हाला कसं आहे कुठलंही बुक यूज करा, फक्त त्या जे सॉल्व्ह करायच्या मेथड आहेत त्या तुम्हाला समजल्या पाहिजेत. म्हणजे आता समजा स्पीड आणि त्या ट्रेनची गणित असतात, स्पीड अँड वर्क आहे, तर कसं आहे की तुम्ही एक्झाम्पल सॉल्व्ह करण्यासाठी ते करू शकता. आणि जसं मी म्हणलं की तुम्हाला एकदा मेथड समजली ती सॉल्व्ह करण्याची, तर मग कशातूनही सॉल्व्ह करू शकता तुम्ही. मोठ्यानं विचार जरा, ऐकू येत नाही. हा कसं आहे, मग बोर झालं तर दुसरा सब्जेक्ट घ्यायचा आणि ते शेवटचा राहिलेला पार्ट तो नेक्स्ट रिडिंग मध्ये करू शकतो आपण. म्हणजे खूपच जास्त तुला बोर व्हायला लागलं समजा की आता काय करायची इच्छाच नाहीये, तर नवीन सब्जेक्ट घेऊ शकतो. किंवा बोर व्हायला लागलं तर सगळ्यात बेस्ट मेथड आहे की क्वेश्चन्स बघणे. मी तर असं करायचं, बोर व्हायला लागलं की क्वेश्चन्स बघणे हे बेस्ट मेथड आहे. HRD नाही, HRD ला कसं आहे की म्हणजे 99% लोक सेमच रेफरन्स वापरणार आहे त्यासाठी. कोळंबे सरांचं पुस्तक आहे, IP सिंगचं आहे. फक्त HRDचं काय आहे की कंपाईल मटेरियल कुठं मिळत नाही तुम्हाला, 2-3 मटेरियल वापरून तुम्हाला एकत्र कन्साइज करायला लागतं ते. मग त्या नोट्स काढणं त्यासाठी बेटर असतं, मला वाटते की बेटर आहे नोट्स काढणं. त्यामुळं HRD आणि हा फॅक्च्युअल विषय आहे HRD, त्यामुळं त्याच्या नोट्स तुम्हाला लास्ट मिनिट रिवाइज करायला असणं हे गरजेचं आहे. आणि बाकी जर तुम्हाला क्लासमध्ये सांगतील डिटेलमध्ये, कारण मी आता एवढं डिटेलमध्ये सांगणं काय हे शक्य होणार नाही. पण एकच न्यूजपेपर वाचा, कुठलाही वाचा, लोकसत्ता वाचा किंवा महाराष्ट्र टाइम्स वाचा, पण एकच वाचा न्यूजपेपर. एकापेक्षा जास्त वाचता म्हणजे काही हे नाही, एकच वाचा. हा ह्यांचा क्वेश्चन आधी ऍड्रेस घेतो मी, नंतर तुमचा घेतो. तर हा इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे की कुठले मराठीतून करायचे, कुठले इंग्लिश मधून करायचे. तर कसं आहे की काही सब्जेक्ट हे मला वाटतं इंग्लिश मधून केलेले चांगले आहेत. फॉर एक्झाम्पल सायन्स, कारण सायन्स हा ओरिजिनल इंग्लिश मधला विषय आहे. त्यानंतर कुठले ऍग्रिकल्चर, तर मी केलं होतं की ऍग्रिकल्चर मी इंग्लिश मधून केला होता, सायन्स इंग्लिश मधून केला होता, मी इव्हन पॉलिटी पण इंग्लिश मधून केला होता. पण कसं आहे की लँग्वेज बॅरियर नसलं पाहिजे मला असं वाटतं. ठीक आहे, तुम्ही मराठीतून तुम्हाला जर कम्फर्टेबल आहे तर तुम्ही सगळे सब्जेक्ट मराठीतून करा, असं काही नाही. पण मला असं वाटतं की पेपर ओरिजिनल सेट होताना इंग्लिशमध्ये सेट होत असतो आणि ते इंग्लिशचे क्वेश्चन मराठीत ट्रान्सलेट होतात. बरेच क्वेश्चन असे आहेत की ते तुम्हाला मराठीत त्याचा अर्थच बदललेला असतो, बऱ्याचदा असं म्हणजे दिसून आलेलं आहे. त्यामुळं की म्हणजे मी इंग्लिश मधून मग तू जॉग्राफी, फिजिकल जॉग्राफी NCERT करू शकतो. त्यानंतर पॉलिटी, लक्ष्मीकांत पॉलिटी इंग्लिश मधून वाचलेलं बेटर आहे मराठीपेक्षा, कम्फर्टेबल असेल तर. हे काय कंपल्सरी नाही, कम्फर्टेबल असेल तर. ऍग्रिकल्चर आहे, सायन्स टेक्नॉलॉजी आहे, ठीक आहे. त्यानंतर एवढेच विषय मला वाटते. हिस्ट्री, कारण कसं आहे की हिस्ट्री इंग्लिश मधून वाचण्याचा काही पॉईंट नाहीये, कारण महाराष्ट्राच्या हिस्ट्रीला तुम्हाला इंग्लिशमध्ये पुस्तक नाहीये. त्यामुळे तो पूर्ण हिस्ट्री मराठीतून करावी लागेल. आणि इकॉनॉमिक्स पण कसं आहे की इकॉनॉमिक्स मी पण कम्फर्टेबल नव्हतो सुरुवातीला मराठीमध्ये, पण इंग्लिशमध्ये कसं आहे की MPSC ओरिएंटेड पुस्तकच नाहीये कुठले, म्हणजे जे आहे ते UPSCचे आहेत. त्यामुळे तिथं कसं की त्यांचं ते वेगळं, म्हणजे ते कन्सेप्च्युअल जास्त असतं.
त्यामुळे ते आपल्याला काही जास्त लागू होत नाही, त्यामुळे ते मराठीतूनच इकॉनॉमिक्स करायचं. हो, बायोटेक्नॉलॉजी इंग्लिश मधून केलं. स्टेट बोर्डच केलं होतं मी. किती वाजले? नेमकं इंटरव्ह्यू साठी काय म्हणजे मॅक्सिमम लोकांनी सांगितलं की इंटरव्ह्यू साठी काही वेगळं करावं नाही लागत, बट मॅक्सिमम लोक प्री आणि मेन्स क्लिअर होतात, शेवटी इंटरव्ह्यू रिटर्न येतात ना, मग काहीतरी वेगळं करतात इंटरव्ह्यू क्लिअर करतात, त्यासाठी हा, तर इंटरव्ह्यू बद्दल बरेच क्युरिओसिटी असते सुरुवातीला एकदम. तर ते साहजिक आहे असणं, पण जसं मी म्हणलं की मेन्स खूप इम्पॉर्टंट आहे. इंटरव्ह्यू तर आहेच आहे, इंटरव्ह्यू तुमचा रँक डिसाईड करतो, इंटरव्ह्यू तुमची पोस्ट डिसाईड करतो, ठीक आहे, पण मॅक्सिमम त्याच्यामध्ये वाटा मेन्सचा असणार आहे. इंटरव्ह्यू साठी वेगळं काही करायची म्हणजे तुम्ही जो आत्ता अभ्यास करणार आहे ना त्यामध्येच तुमचा बऱ्यापैकी त्याचा अभ्यास होणार आहे. म्हणजे कंटेंट तर तुम्हाला त्यातूनच मिळणार आहे, तुम्हाला काय वेगळं असं काही करण्याची गरज नाही. इंटरव्ह्यूला काय महत्वाचं आहे तर तुमची डिलिव्हरी, म्हणजे स्पीच डिलिव्हरी, तुम्ही एखादा मुद्दा विचारलाय तर तुम्ही किती कॉन्फिडेंटली तो त्यांच्यासमोर मांडताय सदस्यांसमोर, किंवा एखादे ट्रिकी क्वेश्चन विचारले जातात, किंवा त्यावेळी कसं की तुम्हाला प्रेशर हँडल करता आलं पाहिजे. इंटरव्ह्यूला कसं असते की प्रेशर खूप जास्त असते. ज्यावेळी आपल्याला बाहेर बसवतात त्या इंटरव्ह्यू हॉलच्या, त्यावेळी एवढं प्रेशर तर मला तर कधी आलं नव्हतं आयुष्यात आतापर्यंत. म्हणजे असं वाटत होतं की कुठं आणून ठेवले, म्हणजे इतकं भयानक प्रेशर असते की त्यावेळी. पण कसं आहे की किती काम आणि कंपोज राहताय आणि किती व्यवस्थित पद्धतीनं तुमचा मुद्दा मांडताय, तिथं चूक बरोबर असं काय नसतं इंटरव्ह्यू मध्ये. म्हणजे एखादा क्वेश्चन की असं म्हणजे त्याचं स्टँडर्ड आन्सर नसणार आहे कुठलं, तुम्ही जे आन्सर देते ते तुम्हाला जस्टिफाय करता आलं पाहिजे, हे तिथे इम्पॉर्टंट आहे. आणि ते क्रॉस क्वेश्चन विचारतात, ते क्रॉस क्वेश्चन तुम्हाला ऍड्रेस करता आलं पाहिजे. कसं आहे की तुमच्या हातात असतं की इंटरव्ह्यू कुठल्या साईडला न्यायचा, तुम्ही जे उत्तर देणार आहे त्याच्यातूनच नेक्स्ट क्वेश्चन तयार होत असतं, त्यामुळं तुमच्या हातात असते की ते. आणि सगळ्यात महत्वाचं मी एक सांगेन की प्रिलिम्सची प्रोफाईल भरताना एकदम व्यवस्थित भरा. म्हणजे अजून तुम्ही आता भराल नेक्स्ट टाइम ज्यावेळी, तिथं काही टाकू नका. म्हणजे तेच प्रोफाईल असते ती इंटरव्ह्यूला असते आपली. एक मिनिट. आणि त्यामध्ये जे हॉबी वगैरे असतात तर जे खरेच हॉबी आहेत तेच टाका त्यामध्ये. आणि हॉबी म्हणजे एकदा गोष्टी केली म्हणजे ती हॉबी नसते. म्हणजे तुम्ही एकदा कधी तर ट्रेकिंग केलं, समजा कुठल्या गडावर गेले, सिंहगडावर, म्हणजे ट्रेकिंग हॉबी नाही झाला, कारण त्याच्यावर क्वेश्चन विचारले जातात एकदम. तर जो तुम्ही खरंच हॉबी आहे तो व्यवस्थित टाका. आणि कसं आहे की तुम्ही जे त्यामध्ये इन्फॉर्मेशन देणार आहे त्या साईडला तुम्हाला इंटरव्ह्यू नेता येतो, स्वतः तुम्हाला ड्राईव्ह करता येतो इंटरव्ह्यू. आता माझं काय होतं की मला ऑटोमोबाईल मध्ये खूप इंटरेस्ट होता, म्हणजे कार्स बद्दल मला खूप म्हणजे हे होतं, आणि माझा जॉब पण त्यामध्ये झाला होता. त्यामुळे मी हॉबीज टाकताना असं टाकलं होतं की गॅदरिंग इन्फॉर्मेशन अबाउट कार्स, असं माझं हॉबी टाकताना मी असं टाकलं होतं, कारण मला माहित होतं की मला क्वेश्चन त्याच्यावरच येणार आहेत आणि माझा प्रोफाईल पण तसंच होतं. त्यामुळे माझा मोस्ट ऑफ द इंटरव्ह्यू आहे तो ऑटोमोबाईलवर झाला होता, म्हणजे इलेक्ट्रिक व्हेकल्स किंवा हे आता इंजिनच्या जे टर्म्स असतात वगैरे, त्या ट्रान्समिशन, ड्युएल क्लच ट्रान्समिशन किंवा आता हायड्रॉलिक्स वगैरे, तर ह्याच्यावर झालं होतं बऱ्यापैकी इंटरव्ह्यू. तर त्यात मी कम्फर्टेबल होतो. त्यामुळे तुमच्यावर आहे की इंटरव्ह्यूवरला कशा पद्धतीने हे करायचं. जेव्हा त्यांनी विचारलं आणि तुमच्या प्रोफाईल मध्ये होतं तुम्हाला कार्समध्ये इंटरेस्ट आहे, अबाउट टीचिंग इन्फॉर्मेशन, मग त्यांनी असं क्वेश्चन केलं असं एमपीएससी संदर्भात, म्हणजे तिथे जे तुम्हाला वर्क करायला नाही तिथे तुम्हाला कार इन्फॉर्मेशनची काय गरज आहे, म्हणजे तिथं तुम्ही कसं कनेक्ट केलं, तुमचा हॉबी काय आहे, आणि तुम्हाला जेव्हा क्वेश्चन केला असं मला एमपीएससी मध्ये यायचं, म्हणजे मला हे का करायचंय, मी का करतोय, म्हणजे ते कसं तुम्ही answer केलं? तर हा क्वेश्चन सगळ्यांना विचारला जातो की तुम्हाला इकडे काय यायचंय म्हणून. तर ह्यामध्ये कसं आहे की बरेच जण असं होतं की काहीतरी वेगळं उत्तर द्यायचं म्हणून असं, म्हणजे हे उत्तर कसं रिअलिस्टिक असली पाहिजे. एक तुम्ही ऑफिसर म्हणून जाणार आहे तुम्ही, तर त्यांना पण माहित असते की कोण किती खरं बोलते काय बोलते, म्हणजे रिअलिस्टिक उत्तर द्यायची. तर मी त्यात सिंपल असं उत्तर दिलं होतं की मी प्रायव्हेट जॉब केला 1 वर्ष, मी एक्सपिरियन्स घेतला त्यामध्ये, मला तो एक मोनोटोनस टाईपचा वाटला, म्हणजे काय की एकच काम रोज करायचं आहे. तर मला असं वाटतं की डायनॅमिझम इकडे जास्त आहे सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये, कारण तुम्ही त्यावेळी आता डेप्युटी कलेक्टर किंवा म्हणून जाणार आहे, तर तुम्हाला किती जबाबदारी आहे, तुम्हाला डिझास्टर मॅनेजमेंट तुमच्याकडे आहे, निवडणुका तुमच्याकडे आहेत, लँड त्याचे जे काही इश्यू सगळे तुमच्याकडे, म्हणजे खूप मल्टिपल सेक्टरमध्ये काम करण्याची संधी. तर मी हे पहिलं कारण सांगितलं होतं. दुसरं म्हणजे काय, जॉब सिक्युरिटी. गव्हर्नमेंट जॉब एकदा लागला की सुटणार नाहीये जोपर्यंत तुम्ही सोडत नाही तो. किंवा तुम्ही असं काहीतरी कराल की त्यांनी शेवटी काढूनच टाकलं, तोपर्यंत कोण काढणार नाही. हे रिअलिस्टिक आहे.
आणि दुसरं म्हणजे काय की प्रेस्टिज. ठीक आहे, म्हणजे जो समाजात सोशल रेकग्निशन, म्हणजे प्रेस्टिज नाही शब्द वापरायचा, शब्द पण खूप जपून वापरावे लागतात इंटरव्ह्यूला, की म्हणजे त्याच्यातनं काय निगेटिव्ह अर्थ निघाला. सोशल रेकग्निशन मिळणार आहे तुम्हाला. तर असं मी सांगितलं होतं. आणि कसं आहे की सगळे तुमचे हॉबी आहेत ते तुम्ही कनेक्टच केले पाहिजेत असं काही नाही अपेक्षा. ठीक आहे, म्हणजे कारशी रिलेटेड माझा हॉबी आहे, तर तो ऍज सच काय डायरेक्ट मी काय यूज करू शकत नाही त्याच्यामध्ये. कारण सर जेव्हा आम्ही मॉक इंटरव्ह्यू बघतो ना, त्याच्यामध्ये बरेच म्हणजे जे मॉक इंटरव्ह्यू जे आयोग सारखे टीचर्स म्हणजे सर बसलेले असतात, तर ते सांगतात की तुमच्या हॉबीला तुम्ही ह्या कार्यात येतात त्याच्याशी कसे कनेक्ट करता. हा, ते कनेक्शन होत असेल तर ठीक आहे, म्हणजे कनेक्शन एस्टॅब्लिश होत असेल तर ठीक आहे, पण कनेक्शन नसेलच तर अननेसेसरी एस्टॅब्लिश करण्यात काय आहे. आता मी कारचं काय सांगणार तिथं, म्हणजे मी तसंच म्हणलं होतं, म्हणजे मला काय विषय नव्हता क्वेश्चन हा, पण ऍज सच काही असं डायरेक्ट यूज नाहीये. त्यामुळं ठीक आहे, जर कनेक्शन होत असेल तर हे करायचं. हा, असं काही स्टँडर्ड नाहीये की एवढ्याच रिव्हिजन केलं पाहिजे. मॅक्सिमम पॉसिबल जेवढा तुम्हाला शक्य आहे, जेवढ्या मॅक्सिमम वेळा तेवढं करा. पण ऍटलीस्ट 1-2-3 रिडिंग तर प्रत्येक सब्जेक्ट झाल्या पाहिजे. 3 तर किमान झाल्याच पाहिजे. रिव्हिजन म्हणजे 8 दिवस, म्हणजे आता 8 दिवसाचं टार्गेट ठेवलंय. 8 दिवस म्हणजे आपण सपोज मंडे टू सॅटरडे रीड केलं, त्याची म्हणजे रविवारी रिव्हिजन करावी की आज रीड केलं तरी म्हणजे जरा वेळाने आजचीच रिव्हिजन लगेच करावी. आता हे प्रत्येकाचं वेगवेगळं आहे. ह्याला पण कसं स्टँडर्ड आहे, हे बरेच क्वेश्चन कसे आहेत, ह्याचे काही स्टँडर्ड आन्सर नाहीये. तुम्हाला जर असं वाटलं की ठीक आहे आठवड्याच्या शेवटी मी रिवाइज करते सगळं, ठीक आहे, तुम्ही किंवा डेली पण करू शकता. म्हणजे काल जे वाचलंय ते आज सकाळी मी अर्धा पाऊण तास रिकॉल करेन आणि परत हे करेन. तर हे प्रत्येकाचं आपापलं इंडिव्हिज्युअल डिसिजन आहे. हो. इंटरव्ह्यूला ग्रॅज्युएशन खूप जास्त विचारलं जातंय. त्याच्यावर तुम्ही जर रिसेंट पास आउट असाल आता समजा, तर मग डेफिनेटली विचारलं जातं. आणि दुसरं म्हणजे त्यांना जर इंटरेस्ट असेल त्यामध्ये. आता माझ्या वेळी गवई सर होते, त्यांना कार्स मध्ये काय इंटरेस्ट होता काय माहिती, पण त्यांना खूप जास्त इंटरेस्ट होता. त्यांनी ऑटोमोबाईलचं लिटरली म्हणजे माझं असं वाटलं की मला एक्सटर्नल ओव्हरऑल जास्त इंजिनिअरिंगची आपली तशी झाली, म्हणजे तेच विचारलं होतं सगळं बऱ्यापैकी. तर ते त्यांच्या इंटरेस्टवर पण आहे ते. हा, 1 मिनिट त्यांना. मी सांगितलं की प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन्स पेपर आपण रेफर केले पाहिजे, पण मार्केटमध्ये भरपूर सगळ्या पुस्तकं असतात त्याच्यामध्ये प्रिव्हियस 2013 पासून एक्सप्लेन करून दिलेले अगदी विश्लेषण करून दिलेलं आहे, जे की पर्यायांचं पण विश्लेषण त्याच्यामध्ये दिलेलं आहे. तर या दोघांपैकी आपण कोणता सोर्स वापरायला पाहिजे. पहिला प्रश्न आणि दुसरा मला असं विचारायचं की आपल्या केस झाली तर ती ऍक्च्युली फक्त एक ओळख हवी की क्वेश्चन पेपर कसा असतो त्याच्यासाठी, पण आम्हाला आन्सर कीज पण दिला आणि आम्ही घरी गेल्याच्या नंतर ते चेक पण केले. तर ऍक्च्युली जेवढे बरोबर आहे तेवढ्याच प्रमाणात चुकले पण, तर ते बरोबर आहे पण निगेटिव्ह मध्ये गेले. तर ती ऍक्च्युली सेल्फ अनालिसिस साठी होती. तर आपला कॉन्फिडन्स ऑटोमॅटिकली थोडा लूज होतो. तर ह्युमन सायकोलॉजीनुसार आपण आपला कॉन्फिडन्स प्रवासात न्यूट्रल कसा ठेवणार. हा, तर हा खूप चांगला प्रश्न आहे. तर मी सेकंड क्वेश्चनचा पहिला आन्सर देतो की त्यांचा क्वेश्चन असा होता की ज्यावेळी टेस्ट आपण सॉल्व्ह करणार आहे तर मार्क कमी वगैरे येतात एखाद्या टेस्टमध्ये आपल्याला, तर कॉन्फिडन्स लूज होतो. तर हे स्वाभाविक आहे. जर तुम्ही अभ्यास केला असेल आणि मार्क कमी पडले तर आपल्याला वाईट वाटतं, ठीक आहे. पण याचा अर्थ असा नाही की तुम्ही टेस्ट सॉल्व्ह करणं बंद केलं पाहिजे. कसं आहे की टेस्ट तुम्हाला काय दाखवतं तर तुम्ही ऍक्च्युअल किती पाण्यात आहे, साध्या भाषेत सांगायचं तर. आणि कसं आहे की तुम्ही मार्क्स जरी कमी पडले तरी तुम्ही त्याच्याकडे असं घेतलं पाहिजे, म्हणजे एखादा पॉईंट तुम्ही वाचला होता त्याच्यावर क्वेश्चन आला तरी तो तुमचा चुकला समजा, तर तो का चुकला ह्याच्यावर विचार केला गेला पाहिजे. म्हणजे एखादा वाचलेल्यातला पण का चुकला, आणि एखादा बरोबर समजा एखादा गोळी मारली आपण आणि बरोबर आलं, तर नेक्स्ट टाइम आपला असा अप्रोच पाहिजे की नेक्स्ट टाइम मला त्या पॉईंटवर क्वेश्चन आलं तर मला गोळी मारायला नाही लागली पाहिजे, तो माझा पॉईंट क्लिअरच झाला पाहिजे आता. तर असं प्रत्येक क्वेश्चनचं अनालिसिस झालं पाहिजे. टेस्ट झाल्यानंतर जेवढे तुम्ही सॉल्व्ह करणार आहे तर प्रत्येक क्वेश्चनवर ब्रेन स्टॉर्मिंग झालं पाहिजे की माझा एखादा क्वेश्चन बरोबर आलाय तर का बरोबर आलाय, चुकलाय तर का चुकलाय, आणि चुका कुठं होत आहेत, त्या चुका कमी कशा करता येतील. तर हेच गेम आहे ऍक्च्युली. म्हणजे दुसऱ्यांपेक्षा चुका कमी करणं. तुम्ही त्यानं विचारलं ना मागाशी एक पाऊल पुढे कसं राहायचं, तर दुसऱ्यांपेक्षा चुका कमी करायच्या, आपोआप एक पाऊल पुढे जाते. चुका आपल्या काय होतात त्या कमी करायच्या आणि हळूहळू ग्रॅज्युअली इम्प्रुव्हमेंट होत जाते. ते तुम्ही जर तुमच्या चुका कमी करत गेला तर ऑटोमॅटिकली तुमचे मार्क आहेत ते वाढणार आहेत. तर हे आहे. आणि दुसरं म्हणजे तुमचं की कसं आहे की कुठलंही बुक वापरा तुम्ही,
म्हणजे एक्सप्लेन केलेलं ज्यामध्ये आहे किंवा नसेल तरी त्यामध्ये क्वेश्चन तेच राहणार आहेत, आयोगाचेच क्वेश्चन आहेत त्यामध्ये. त्यामुळं जरी म्हणजे चारही जर पर्याय एक्सप्लेन केलेले असतील तर ते चांगलं आहे. फक्त ती माहिती ऑथेंटिक पाहिजे खरं ते, म्हणजे ती बरोबर असली पाहिजे, हे इम्पॉर्टंट आहे त्यामध्ये. कारण कसं आहे की बरेच प्रिंटिंग मिस्टेक वगैरे असतात इकडे तिकडे, त्यामुळं जास्तीत जास्त ऑथेंटिक माहिती असलेलं पुस्तक घेतलं ते. जसं नोट्स काढणं कंपल्सरी आहे की जे आपल्याकडे मटेरियल आहे आणि आपण जर रिडिंग झालेलं आहे आणि आपण जो क्वेश्चन हायलाईट करून ठेवलेला तर तो पुन्हा पुन्हा रिडिंग करण्यात केल्याने सुद्धा कवर हो, नोट्स काढल्याच पाहिजे असं काही नाहीये, काढल्याच पाहिजे असं काही नाहीये. पण तुम्हाला जर रिडिंग, पण कसं होतं की आता मेन्सला कसं 3 दिवस पेपर असतात सलग, पूर्ण पुस्तक रिवाईज करणं अवघड जातं. जरी तुम्ही पानं पलटायची जरी म्हणले तरी कसं GS 1-2 एका दिवशी असतो, GS 3-4 एका दिवशी असतो. मग जर कशा की जे महत्वाच्या पॉईंटच्या नोट्स असतील तर त्या डोळ्याखालून घालणं जास्त इझी राहतं पानं पलटण्यापेक्षा. त्यामुळं नोट्स जर फक्त ज्यामध्ये तुम्हाला कन्फ्युजन आहे त्या पार्टच्या जर नोट्स असतील तरी मोर दॅन एनफ. सर म्हणजे ग्रॅज्युएशनच्या वेळेस बरंच रट्टा मारत केलेला असतो, म्हणजे वन नाईट स्टडी करून पेपर काढलेला असतो. मग जेव्हा इंटरव्ह्यूच्या वेळेस ग्रॅज्युएट म्हणजे ज्यातनं ग्रॅज्युएशन केलंय त्यावर जास्त क्वेश्चन विचारतात, तेव्हा आपल्या कन्सेप्ट म्हणजे वन नाईट स्टडी मग कन्सेप्ट क्लिअर नसतात, नाही तेवढा त्याचा काही इफेक्ट होतो का म्हणजे इंटरव्ह्यू? नाही, मेन झाल्यानंतर इतका वेळ असतो की तुम्ही ते परत इंजिनिअरिंग 4 वर्षाचा रिवाईज करू शकता, एवढा वेळ असतो. आणि बऱ्याच गोष्टी तरी आता समजतात, म्हणजे की त्यावेळी म्हणजे माहित नसतात पण आता समजतात. किंवा तुमचं जे काही ग्रॅज्युएशन असेल 3-4 महिने असतात इंटरव्ह्यूचा तुम्ही आता विचार करू नका. आता तुमचा मेन फोकस आहे ते मेन्स आणि प्री याच्यावर असला पाहिजे. इंटरव्ह्यू ही निवांत करण्याची गोष्ट आहे आणि त्यावेळी सफिशियंट टाइम पण अवेलेबल असतो. त्यामुळे आता तुमचं जास्तीत जास्त की GS चे सब्जेक्ट कसे चांगले होतील त्याच्याकडे भर असला पाहिजे. मी तुमच्या एका इंटरव्ह्यू मध्ये ऐकलं होतं म्हणजे की तुम्ही राज्य सेवा आणि फॉरेस्ट दोन्ही पण करत होता. मग तुम्ही कसं म्हणजे तुमच्याकडे कन्फर्मेशन होतं की म्हणजे मी दोन्हीच्या प्री पण पास झालोय, मेन्स पण देणार आहे, मग तुम्ही त्या ह्याच्यात टाइम कसा ऍडजस्ट केला? नाही, फॉरेस्टचं प्रिपरेशन काय केलं नव्हतं मी. म्हणजे डेडिकेटेडली फॉरेस्टचं प्रिपरेशन मी कधीच केलं नव्हतं. पण मला ते म्हणजे मेन्स माझे मार्क चांगले आले होते मला त्या. फॉरेस्ट हा मला म्हणजे मी असं कधी मानत नव्हतं माझ्या की फॉरेस्टची प्रिपरेशन करावं म्हणून. तर आपण जेव्हा क्वेश्चन अनालिसिस करतो तर फक्त स्टेट सर्व्हिस म्हणजे क्वेश्चन अनालिसिस नाही सगळे करायचे. कारण कसं आहे की ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन ऑब्जेक्टिव्ह आहे शेवटी, तो कुठल्याही एक्झाम मध्ये येऊ शकतो. ठीक आहे, फक्त कसं आहे की आपले म्हणजे राज्यसेवेला कसं असतं की थोडीशी डिफिकल्टी लेवल कदाचित जास्त असते किंवा कन्सेप्च्युअल क्वेश्चन जास्त असतात. कंबाईनला कसं असतं की एका तासात 100 सोडवायचे असतात, त्यामुळे थोडे फॅक्च्युअल क्वेश्चन असतात. पण तुम्ही जर बघितले तर महाराष्ट्राचा हिस्ट्री, महाराष्ट्राचा जॉग्राफी ह्याचे बरेच क्वेश्चन हे कंबाईनचे किंवा फॉरेस्टचे इकडे राज्यसेवेला येतात. त्यामुळे तुम्ही बघताना सगळे बघितले पाहिजे. व्हॅल्यू ऍडिशन म्हणजे काय आहे की तुमचं कसं आहे की जे कोअर मटेरियल आहे ते व्यवस्थित झालं पाहिजे. म्हणजे त्यानंतर आता लक्ष्मीकांत तुमचं परफेक्ट झालं पाहिजे, त्यानंतर तुम्ही व्हॅल्यू ऍडिशन करू शकता. मग ज्यावेळी 2 ते 3 रिडिंग होतील त्याचे व्यवस्थित, क्वेश्चन वगैरे तुमचे अनालाइज होतील, त्यानंतर तुम्हाला असं समजेल की अरे हा पर्टिक्युलर पॉईंट नाहीये लक्ष्मीकांतमध्ये, मला ह्यासाठी वेगळं मटेरियल वाचलं पाहिजे. मग त्यानंतर तुम्ही व्हॅल्यू ऍडिशन करायला पाहिजे त्यामध्ये. आम्ही म्हणजे लक्ष्मीकांतचं एक्झाम्पल दिले, तसं प्रत्येक सब्जेक्टमध्ये तुम्हाला करता येईल. जो पार्ट आहे त्याच्यामध्ये फंक्शन वगैरे आहे इलेक्शन त्यासाठी त्याचं जे क्वेश्चन्स पाहिले ते बरेच असे वाचले. नाही, पॉलिटी 2चा आहे ते डायनॅमिक पार्ट आहे बराच. म्हणजे त्यामध्ये कसं आहे की तुम्ही ते जनरल नॉलेज टाईप आहे थोडं, ते तुम्हाला बुक्स मध्ये सगळं मिळेल असं काही नाही. तुम्ही पेपर कॉमनली किती वाचताय किंवा काय, बरेच तुम्हाला आन्सर आहे त्याचे ते असेच तुम्ही म्हणजे जनरलच असतात ते, म्हणजे क्वेश्चन म्हणजे न्यूजपेपर मध्ये वगैरे आलेले असतात. असं काय फिक्स त्याचं मटेरियल नाही. पक्षांसाठी ते म्हणजे पॉलिटिकल पार्टीसाठी तुम्हाला काय करायला लागेल तर ते मी बुक लिस्ट मध्ये दिले, ते जरा बघून घ्या, त्यामध्ये डिटेल मध्ये दिलेलं आहे. नाही एकच म्हणजे मी फेसबुकवर शेअर केले, ते मी स्वतः केले, बाकी म्हणजे माहित नाही मला. टेलिग्रामला पण आहे बऱ्याच त्या ग्रुपवर वगैरे, बघून घ्या तुम्ही. एनसीआरटी कसं आहे की तुम्ही इंग्लिश मध्ये कम्फर्टेबल असाल तर करा. जर तुम्हाला इंग्लिश मध्ये कम्फर्टेबल नाहीये तर अननेसेसरी वेळ घालवण्यात काही पॉईंट नाही.
ठीक आहे. तर म्हणजे आपली महाराष्ट्र शासनाच्या NCERT दोन्ही वाचणं काही जॉग्राफीला फक्त वाचा. 11वीच्या एनसीआरटी जॉग्राफीला वाचणं. एनसीआरटी 2-3 इम्पॉर्टंट आहे. एक तर 11वीच्या, त्यानंतर तुम्ही इंडिया आफ्टर इंडिपेंडन्स जे आपल्याला लागते, म्हणजे हिस्ट्रीमध्ये मेन्सला पार्ट आहे तो, त्यासाठी एक इंडिया आफ्टर इंडिपेंडन्स म्हणून पॉलिटिकल सायन्सची एनसीआरटी 12वीची, ती एक वाचायला लागते. या दोनच गरजेचं. सायन्सला काय गरज नाही, स्टेट बोर्ड इनफ आहे सायन्स. सर, 11वीचं जे फिजिकल जिओग्राफी ना ते एनसीआरटी आहे ना ते मराठीतून पण म्हणजे आता अवेलेबल आहे. म्हणजे फिजिकल जिओग्राफी 4वी मध्ये पण आहे. मग ते दोन्हीकडून वाचावं का म्हणजे फक्त एनसीआरटी केलं तरी मला असं वाटतं एनसीआरटी आता मराठीतून त्याचं कसं ट्रान्सलेशन कसं आहे मला काही माहित नाही की केवढ्या स्टँडर्डनं त्यांनी ट्रान्सलेशन केले. त्यामुळं सौदीच मग तसं चांगलं राहील, कारण वाचायचं तर ओरिजिनल वाचायचं म्हणजे मला असं वाटतंय. कारण ट्रान्सलेशन मध्ये बऱ्याच वेळेला मिस्टेक असतात, बऱ्याच वेळेला चुकीची इन्फॉर्मेशन पास होत. त्यामुळं बेटर असं आहे की वाचलं तर ओरिजिनल वाचायचं, नाहीतर मग नाही वाचायचं. ऍग्रिकल्चर त्यासाठी कात्यायन म्हणजे GS1 मधलं ना ऍग्रिकल्चर. हा, मी कात्यायन म्हणून ते यूज केलं होतं. त्यासाठी इंटरनेट म्हणजे एक ते IISc बेंगलोरच्या एक PDF आहेत काही, तर ते तुम्ही असं टाकलं IISc बेंगलोर रिमोट सेन्सिंग म्हणून, तर त्यात ते येऊन जातील. ते एक मेन्सचे म्हणजे गोष्ट आहेत. आता एवढं काही लोड घेऊ नका. पॅसेजसाठी कसं आहे की तुम्ही एक तर तुमचं रिडिंग चांगलं पाहिजे पहिली गोष्ट, आणि जे तुम्ही डेली वाचणार आहे त्याचा खूप इम्पॉर्टंट रोल आहे पॅसेजमध्ये. तुमचं ग्रास्पिंग किती चांगलं होतंय. आता न्यूजपेपरमध्ये वगैरे पण एडिटोरियल वगैरे वाचताय तुम्ही, तर ह्याचा पण तुमच्या जे पॅसेज आहेत सॉल्व्ह करणार आहे त्याच्यामध्ये रोल असणार आहे खूप इम्पॉर्टंट. आणि कसं आहे पॅसेज तुम्ही सुरुवातीलाच टाइमवर एवढं लक्ष देऊ नका. सुरुवातीला ॲक्युरेसी आणण्याचा प्रयत्न करा. म्हणजे असं असतं की आपल्याला 7 मिनिटात पॅसेज सोडवायचं आहे, असे कुठे तर बॅक ऑफ द माइंड असलं सुरुवातीलाच की तुम्ही ठीक आहे 7 मिनिटात सोडवता पण त्यातलं एक पण बरोबर येत नाही. तर ह्याच्यापेक्षा काय की सुरुवातीला बरोबर आणा. 10 मिनिटं लागू दे सुरुवातीला ॲक्युरेसी आणा. जसं तुम्ही प्रॅक्टिस कराल तसं तुमचा टाइम ऑटोमॅटिकली रिड्यूस होईल त्यामधलं. त्यामुळे मग ते कसं आहे की सीसॅटसाठी प्रॅक्टिस हे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. जेवढं तुम्ही प्रॅक्टिस कराल तेवढं तुम्ही स्वतःमध्ये इम्प्रूव्हमेंट तुम्हाला जाणवेल. रीडिंग स्पीडसाठी न्यूजपेपर किंवा रीडिंग स्पीड हो, वाढू शकतो. कंबाईनसाठी रीडिंग स्पीड हो, कंबाईनसाठी नाही, सगळ्यासाठीच इम्पॉर्टंट आहे. रीडिंग स्पीड हे सगळ्यासाठीच इम्पॉर्टंट आहे, आणि न्यूजपेपर वगैरे मधून तुम्हाला ते इम्प्रूव्ह होऊ शकतं चांगलं. आपण क्लास पण लावतो. क्लासमध्ये समजा पॉलिटिक्स मध्ये चॅप्टर चालू होतो, आपण सेल्फ स्टडी पण करतो. म्हणजे असेल आपल्याला ते टॉपिक जर चांगल्या पद्धतीने समजत असतात तर क्लासिंग मध्ये बसण्याची 4 तास आता ते तुझा डिसिजन आहे. आता तुला 4 तास कुठे घालवायचे. कसं आहे की समजलं असं टॉपिक क्लासमध्ये चालू असतात. कसं आहे की मग तू म्हणजे कसं आहे आता तू असं पण बघू शकतो की तुला जर असं वाटत असेल की तुला म्हणजे काही क्लासची गरज नाहीये तर मग क्लास लावायचीच गरज नाही. आणि हा ठीक आहे, मग जर तुला असं वाटत असेल की तू अजून बेटर करू शकतो किंवा इतर वेगळ्या ठिकाणी करू शकतो तर ठीक आहे. किंवा तुझा जर आधीच झाला असेल तर तू एक रिव्हिजन म्हणून पण बघू शकतो. जे क्लासमध्ये होणार आहे ते तुझं अजून एकदा रिवाईज होईल क्लासमध्ये जर तू येऊन बसला तर. असं पण आहे. हा इंडिव्हिज्युअल कॉल आहे की म्हणजे तुला कसं म्हणजे हे करायचं ते. पुण्याच्या जर्नीबद्दल सांगा म्हणजे आल्यापासून इथे काही डिफिकल्टीज आल्या म्हणजे जनरली आपण इथे राहतो प्रवास त्याबद्दल. पुण्यातला प्रवास खूप छान होता. म्हणजे मी आलो होतो सुरुवातीला तर आम्हाला 8 दिवस रूमच मिळाली नव्हती फ्लॅट, आणि मी ते माझ्या एका फेसबुक पोस्ट मध्ये पण लिहिलं होतं की म्हणजे लिटरली मी फ्रस्ट्रेट झालो होतो. पाऊस पडत होता भयंकर आणि कुठंच फ्लॅट मिळत नव्हते, आणि मुलांना तर देतच नाही. मुलींना लवकर मिळतात, मुलांना फ्लॅट देतच नाही. आणि तिथं मी ती कविता पण लिहिलेली आहे त्यात, म्हणजे त्या अटल बिहारी वाजपेयींची एक कविता आहे की क्या हार में क्या जीत में किंचित नहीं भयभीत में, कर्तव्य पथ पर जो भी मिला यह भी सही वह भी सही, वरदान नहीं मांगूंगा चाहे कुछ भी हो पर हार नहीं मानूंगा. असे पुण्यातल्या म्हणजे 1-2-3 दिवस झाले होते आणि कुठंच फ्लॅट मिळत नव्हते, आणि
एखादी वाचनालय येतात कुठेतरी मध्ये, तर तिथं ती लावली होती कविता. तर ती मला खूप म्हणजे भावली कविता, की म्हणजे असे म्हणजे मला माहित होतं की ठीक आहे आपला खास काळग्यांचा रोड सुरू झाला आता, पण हार नाही मानूंगा, चाहे कुछ भी हो पर हार नाही मानूंगा. मग तिथून सुरू झाल्यानंतर मग काय की मित्र वगैरे खूप चांगले मिळाले, म्हणजे आम्ही क्लासमेट 11वी पासूनचेच आहे, त्यांच्यासोबत जॉईन झालो होतो मी. त्यामुळे मला काय अशा एवढ्या डिफिकल्टी आल्या नाहीत. सगळ्या गोष्टी काय म्हणतात जुळून आल्या म्हणतात ना, त्या प्रकारे झाले. गायडन्स करायला वगैरे घरातले म्हणजे माझे जीजू होते, माझे मित्र, एक तो नायब तहसीलदार झाला होता तो होता. त्यामुळं तशी काय असं मला काही एवढा त्रास झाला नाही. आणि स्ट्रगल म्हणजे मी असं म्हणतो की माझं स्ट्रगल म्हणजे अभ्यास हेच माझं स्ट्रगल आहे. मला असं काही फायनान्शियली काही प्रॉब्लेम नव्हता. कारण मी स्वतःच जॉब करत होतो, सेव्हिंग वगैरे होतं. पण की जो आता 1 वर्षाचा टाइम आहे तो व्यवस्थित इन्व्हेस्ट करणं, तर हेच माझ्यासाठी स्ट्रगल होतं. कारण मला माहित होतं की हा माझ्यासाठी सेकंड चान्स नाही आहे, किंवा मी प्लॅन बी वगैरे पण माझ्या काही डोक्यात नव्हता की झाल्यावर काय करायचं. समजा जर झालं नाही माझं तर काय करायचं हे माझ्या डोक्यात नव्हतं. मला काही करून आत्ता व्हायचंच होतं, म्हणजे हे माझं फिक्स होतं. त्यामुळं बाकी मग पुण्यात अडचणी काय अशा एवढ्या काय नव्हत्या. काही लायब्ररी होती, मेस एक अडचण होती फक्त. आणि दुसरे म्हणजे डेकन आपली, कारण ते बरेच होते रूम मध्ये. पण हे कसं आहे, हे तुमच्या जर्नीचा पार्ट आहे. आता हे तुम्हाला म्हणजे भारी वाटतंय की, आणि हे सगळं झालं पण पाहिजे तुमच्यासोबत. खूप असं जर एकदम सगळंच हे झालं आणि जरा स्ट्रगल पाहिजे, जरा काहीतरी ओढ बसली पाहिजे. घरी किती वेळ जातो? नाही ते कसं आहे की घरी वगैरे, आता माझं जवळच आहे घर, एवढं काही लांब नाहीये, पण मी वर्षातून 3 वेळा घरी गेलो होतो फक्त. आणि कसं आहे की तुम्ही पण ज्यावेळी इकडे येत आहे, खूप सगळं काही गोष्टी काय म्हणतात दाव पेले गे, खूप गोष्टी तुमच्या आहेत त्या स्टेकवर आहे, ऍट स्टेक आहेत. त्यामुळे तुम्हाला त्याचा इम्पॉर्टन्स समजला पाहिजे. सगळ्यात महत्वाचा आहे टाइम. म्हणजे हे बऱ्याच जणांनी सांगितलं असेल तुम्हाला, किंवा मी पण आधी सांगितले. आता ऐकायला हे इझी वाटतं, आपण कॅज्युअली घेतो, पण गेलेला टाइम कधीच परत येत नाही. आणि काय म्हणतात त्याला की टाइम हा मोर इम्पॉर्टंट दॅन मनी आहे. पैसे तुम्ही कमवू शकता, पण गेलेला टाइम कधीच वाया आणू शकत नाही. त्यामुळे टाइमची रिस्पेक्ट करा, टाइम तुमचा रिस्पेक्ट करेल. आणि याला आपण जेव्हा प्रिपरेशन करत असतो तेव्हा मनात म्हणजे खूप निगेटिव्हिटी येतात की शेजारचे आता म्हणजे 4-4, 5-5 वर्ष करणारे, किंवा मग अशा कधी मनात निगेटिव्हिटी येत असतात. किंवा तुमचा पण निगेटिव्हिटी येणं स्वाभाविक आहे. ठीक आहे, आपण माणसं आहे, आपण काही रोबोट नाहीये. ठीक आहे, आपल्या भावना असणार आहेत, आपल्याला निगेटिव्हिटी, प्रेशर येणारच आहे. पण हेच तुमचं स्किल आहे ना. तुम्ही ऑफिसर मध्ये आत गेल्यावर तुम्हाला काय करायचंय, तुम्हाला प्रेशर हँडल करायसाठी पैसे देते गव्हर्नमेंट. प्रेशर हँडल करणं, डिसिजन घेणं हेच तुमचं काम आहे. तुम्हाला कुठलंही फिजिकल वर्क करायचं नाहीये तिथं. त्यामुळे आतापासूनच तसं स्वतःला तयार केलं पाहिजे. आणि जसं मी सांगितलं की तुमचं ऑब्जेक्टिव्ह क्लिअर पाहिजे, तुम्हाला हे करायचं आहे. बाकीच्या गोष्टी मग त्या आपोआप तुम्ही काय म्हणते त्याला निग्लेक्ट केल्या पाहिजेत किंवा इग्नोर केल्या पाहिजेत. कोण काय म्हणते कोण काय म्हणून जर तुमच्यावर प्रभाव पडणार असेल तर तुम्ही विचार करा, तुम्ही ऑफिसर ज्यावेळी होणार आहे, कितीतरी जण येऊन तुमच्यावर प्रेशर टाकणार आहेत की असा डिसिजन घ्या, आमच्या फेवरमध्ये घ्या, आता तुमच्या फेवरमध्ये घ्या. मग त्यावेळी प्रत्येक वेळी जर तुम्ही असे इन्फ्लुएन्स झाला तर मग कसं होईल. मग ह्या क्वालिटी इंटरव्ह्यूसाठी का वेगळे करायला लागत नाही, कारण ह्या क्वालिटीज आत्ताच तुमच्या डेव्हलप झाल्या पाहिजे. ठीक आहे, लास्ट क्वेश्चन घेऊया आता आपण. आम्ही ठीक आहे. बरोबर आहे ते. कारण कसं आहे की सध्या कसं आहे की इन्फॉर्मेशनचा ब्लास्ट झालेला आहे. इतकी इन्फॉर्मेशन आहे की काय न करणं हे सगळ्यात कळायला पाहिजे. जसं मी सांगितलं की सोर्सेस एकदा फिक्स केले तर ते परत बदलू नका. एकदा त्याच्यावर स्वतःवर म्हणजे त्या सोर्सेसवर विश्वास पाहिजे. दुसरी महत्वाची गोष्ट की जसं मी सांगितलं निगेटिव्ह लोकांच्या म्हणजे जे तुम्हाला कंटिन्युअसली असं म्हणतात की यार आता काय जागा निघणार नाहीत आणि काय हे ते असं जे निगेटिव्ह सांगणार आहेत त्यांच्यापासून लांब राहा. त्यानंतर सगळ्यात महत्वाचं काय आहे की म्हणजे तुम्हाला सांगणारे बरेच असतील पण तुम्हाला त्यातलं किती लागू पडते ते तेवढंच तुम्ही कॅप्चर करायला पाहिजे. तुम्हाला बरेच जण येऊन सांगून जातील हे कर ते कर हे कर ते कर. तुम्ही जसं प्रत्येक जण सांगाल तसं तुम्ही जर करायला लागला तर ते काही पॉसिबल नाही. तुम्हाला तुमचं एक स्वतःच माहिती आहे की स्ट्रेंथ विकनेसेस काय आहेत ते तुम्हाला, मग त्याच्यावर तुम्ही ठाम असलं पाहिजे.
आणि कसं आहे की एक रतन टाटांचा थॉट आहे मला वाटतं की नेवर ट्राय टू मेक राईट डिसिजन, टेक अ डिसिजन देन ट्राय टू मेक इट राईट. म्हणजे प्रत्येक डिसिजन जो तुम्ही घ्याल त्याच्यावर फर्म राहावा आणि तो प्रूव्ह करण्याचा प्रयत्न करा. तुमचे सगळे डिसिजन बरोबर येतील असं नाही. आता माझा डिसिजन, मी आता जॉब सोडून इकडे आलो, ठीक आहे, मला सक्सेस मिळालं म्हणून सगळे अरे वा किती चांगलं झालं, तू बरं झालं जॉब सोडलास असं. जर माझा सक्सेस मिळालं नसतं तर मला सगळेजण म्हणले असते की काय कशाला एवढा चांगला जॉब होता, कशाला इकडे आला. मग हे तुमच्यावर आहे, ठीक आहे, तुमचा डिसिजन जस्टिफाय कसा करायचा हे तुमच्यावर आहे. त्यामुळे तुम्ही तसं तुमचे प्रयत्न असले पाहिजे. आणि कसं आहे की गोष्टी सिम्पल ठेवा, खूप कॉम्प्लिकेटेड करू नका. आणि ही काय मोर दॅन लाईफ नाही, ही एक्झाम म्हणजे ही जस्ट एक पार्ट ऑफ लाईफ आहे. ह्याला आयुष्यापेक्षा मोठं करू नका तुम्ही. आणि एन्जॉय करा जर्नी, सक्सेस मिळून जाईल. पॉझिटिव्ह राहा आणि डेडिकेटेडली एफर्ट्स घ्या, नक्की तुम्हाला डेफिनेटली सक्सेस मिळेल. ठीक आहे, लास्ट क्वेश्चन. हा प्रिलिम्स मधले पॅसेज मला ऐकू येत नाही, सॉरी. कोणतं क्वेश्चन पास काय म्हणतोय तो सांगा मला. प्रिलिम्स मधल्या पॅसेजची लँग्वेज हार्ड आहे. हार्ड सगळ्यांसाठीच असणार. म्हणजे कसं आहे की प्रिलिम्सचे सगळेच पॅसेज हार्ड नसतात. पर्टिक्युलरली जो आहे ना, म्हणजे जो खास करून मराठीचा पॅसेज जो असतो, जो फक्त मराठीत आहे, तो हार्ड असतो. पण जे इतर पॅसेज असतात त्यामध्ये कसं सायन्सचे पॅसेज असतात, पॉलिटिक्सचे असतात, आपले एन्व्हायरमेंटचे असतात, सगळेच पॅसेज काय हार्ड नसतात. एका दुसरा पॅसेज हार्ड असतो. तुम्हाला महत्वाचं समजणं हे आहे की कुठला अटेम्प्ट केला पाहिजे आणि कुठला स्किप केला पाहिजे. तर सीसेट मध्ये हे समजणं खूप इम्पॉर्टंट आहे की कुठला क्वेश्चन अटेम्प्ट केला पाहिजे आणि कुठला स्किप केला पाहिजे. आणि हे तुम्हाला प्रॅक्टिसनच देणार. ठीक आहे, चालतंय. मला वाटतं बऱ्यापैकी मी सांगितलं. तुम्हाला अशी अपेक्षा आहे की काही जास्त बोर केलं नाही. ठीक आहे. एमपीएससी आणि युपीएससी मध्ये ऍक्च्युली बराच फरक आहे. तुमच्या मते एका क्वेश्चन पेपर मधले किती क्वेश्चन अटेम्प्ट करणं गरजेचं आहे? पहिला हा क्वेश्चन घेतो. ठीक आहे, एक शेवटचा क्वेश्चन की एमपीएससी आणि युपीएससी मध्ये काय फरक आहे. तर फरक बराच आहे. जसं मी म्हणलं की एमपीएससी खूप स्टॅटिक आहे. एमपीएससी मध्ये म्हणजे जसे 2013ला क्वेश्चन विचारायचे तसेच आता पण विचारतात. युपीएससी अनप्रिडिक्टेबल आहे खूप. म्हणजे असं काय म्हणतात त्याला, म्हणजे मागच्या वर्षीचा IAS झालेला ह्या वर्षी प्रिलिम्स क्लिअर होईल की नाही याची गॅरंटी नाही, इतकी अनप्रिडिक्टेबल आहे युपीएससी. त्यामुळं आणि कसं आहे की डायनॅमिझम जास्त आहे, जरा विचार करायला जास्त म्हणजे स्कोप आहे युपीएससी मध्ये. एमपीएससी मध्ये कसं आहे की आपण एक सिमिलर पॅटर्न अभ्यास केला तर तुम्हाला बऱ्यापैकी सक्सेस मिळण्याचे चान्सेस आहेत. युपीएससीला जरा जास्त, पण असं काय की अशी डायरेक्ट कंपॅरिझन होऊ शकत नाही एक्झामची. प्रत्येक एक्झामची आपापली रिक्वायरमेंट असते, आपापला स्कोप असतो. ठीक आहे, आपल्याला जास्त कशामध्ये इंटरेस्ट आहे किंवा आपल्याला कशामध्ये हे करायचं आहे त्याच्यावर. हा, राज्यसेवा प्रीला मला 240 होते आणि त्यावेळी 197 मेरिट लागलं होतं मला वाटतं ओपनचं. आणि मेन्सला मला 588 आहे टोटल मिळून. त्यात इंटरव्ह्यूला 60 आहेत आणि रिटर्नला 59 आहेत. आणि जीएसचे मार्क म्हणला तर GS 1 88 आहेत, GS 2 104 आहेत बहुतेक, GS 3 106, GS 4 101. म्हणजे काय की तुम्हाला सगळ्या विषयात कन्सिस्टंट मार्क असले ना, तुम्हाला म्हणजे कुठल्या टॉपर नाही आले तरी चालतंय, सगळ्या विषयात एक मोर दॅन ॲव्हरेज मार्क पडावा टॉपर होऊन जात. ठीक आहे, चालतंय. सर्वांना ऑल द बेस्ट, चांगला अभ्यास करा. स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी महाराष्ट्रातील सर्वोत्तम ऑनलाईन प्लॅटफॉर्म ज्ञानदीप अकॅडमी पुणे. महाराष्ट्रातील सर्वोत्कृष्ट शिक्षकांचे व्हिडिओ लेक्चर्स, PDF स्वरूपात नोट्स व प्रश्नपत्रिका उपलब्ध, तेही अगदी माफक फीसमध्ये. बॅच जॉईन करण्यासाठी आजच Google Play स्टोअरवरून ज्ञानदीप अकॅडमीचे ॲप डाउनलोड करा. अधिक माहितीसाठी संपर्क करा 95 11 28 04 65.